जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 19 शिकवण नाम समास दुसरा विवरण निरूपण नाम श्रीराम समर्थ मागा बोलिले लेखन भेद आता ऐका अर्थ भेद नाना प्रकारीचे संवाद समजून घ्यावे. जय सद्गुरु. श्रीमत दासबोधातील दशक 19 शिकवण नाम आणि त्यामध्ये असलेला समास दुसरा विवरण निरूपण नाम. आणि या समासामध्ये समर्थ आपल्याला व्यवहारातील चातुर्य, संवादाची कला, लोकांचा संग्रह, श्रवण मनन आणि योग्य उत्तर देण्याची कला शिकवत आहेत. फक्त विद्या आहे, ज्ञान आहे किंवा बोलण्याची कला आहे एवढं पुरेसं नाहीये. तर माणसांची मन समजून घेणं, प्रसंग ओळखणं, योग्य शब्द वापरणं आणि लोकांशी प्रेमाने वागणे हेच खरे चातुर्य आहे. हेच या समासातून समर्थ आपल्याला शिकवतात. बघा ना, समर्थांची मुख्य शिकवण काय? शब्दामागील अर्थ समजून घ्या. प्रत्येक शब्दाचा, प्रत्येक मुद्रेचा, प्रत्येक बोलण्याच्या पद्धतीचा वेगळा अर्थ असतो बरं का. फक्त शब्द ऐकू नका, तर त्यामागे असलेला भाव आणि भावना समजून घ्या. एखादा कर्मचारी म्हणतो मी ठीक आहे, आणि तरीही त्याच्या चेहऱ्यावरती उदासी दिसते, चिंता दिसते, भय दिसते, तर शहाणा माणूस ना लगेच त्याच्या ठीक आहे म्हणण्यामागच्या शब्दांची भावना ओळखतो. बरोबर का? हेच खरे ते चातुर्य. अनुभवाशिवाय असलेले जे ज्ञान आहे ते अपूर्ण आहे. फक्त वादविवाद घातला, तर्क केले, अनुमानच लावत बसला, याच्यावरतीच विसंबून राहिला आणि प्रत्यक्षात प्रचितीचा काही त्या ठिकाणी अभाव आहे, तर मग कसं होणार? बघा ना, योग कसा करायचा, कुठली योगासनं, कुठला प्राणायाम, कशी ऋतुचर्या, कशी दिनचर्या, याची हजारो पुस्तकं वाचली आणि प्रत्यक्षामध्ये योगाभ्यास केलाच नाही, तर त्या योगमध्ये असलेला आनंद त्याला कसा कळणार? बरोबर आहे का? अनुभव घेतला पाहिजे, प्रचिती घेतली पाहिजे, सूर्यनमस्कार केले पाहिजेत, तेव्हा कळणार तो आनंद काय. बघा ना, दुसऱ्याचे मन समजणे हेच खरे चातुर्य. एकदा का सहज असा प्रश्न विचारला गेला है ना, तर त्यामागील हेतू काय आहे हे समजून उत्तर द्यावे. प्रश्न विचारला गेला, एक लहान मुलगा होता, म्हणला मी काहीच करू शकत नाही का? हा लहान मुलाचा प्रश्न आहे. मी काहीच करू शकत नाही का? हा प्रश्न मुळात अभ्यासातला नव्हताच. या प्रश्नामध्ये तो स्वतःचा आत्मविश्वास शोधत होता, कॉन्फिडन्स डाऊन झाला होता, म्हणून तो विचारत होता की मी काहीच करू शकत नाहीये का? कळलं पाहिजे ना, मन जपलं पाहिजे. हेतू काय? तो प्रश्न विचारतोय, पण त्या प्रश्नामागचा हेतू अभ्यासातली शंका विचारणं नाहीये, एखादी कॉन्सेप्ट विचारणं नाहीये, तर तो शोधतोय की अरे खरंच माझ्यामध्ये तो आत्मविश्वास आहे का? मी करू शकतो का? तो ॲबिलिटीवरती क्वेश्चन मार्क करतोय. समर्थ सांगतात की जास्त बोलू नका, जास्त ऐका, श्रवण जास्त केलं पाहिजे. बहुत बोलणे ऐकावे असं समर्थ याच समासामध्ये सांगतात. जास्त ऐकल्याने लोकांचा स्वभाव, लोकांच्या विचार, लोकांच्या गरजा हे समजतं आपल्याला. एखादा समुपदेशक असतो, ज्याला काउन्सिलर म्हणतात, तो कमी बोलतो आणि समोरच्याला जास्त ऐकून घेतो, तेव्हा त्याला कळतं त्याचा प्रॉब्लेम काय. बरोबर का? उद्धट लोकांशी कधी वाद घालूच नाही, समर्थांनी सांगितलंय. मूर्ख आहे, हट्टी आहे, उद्धट व्यक्ती आहे, त्याच्याबरोबर वाद घालण्यात वेळ आणि शक्ती, ऊर्जा वाया घालूच नका. सोशल मीडियावरती चालू असतं बघा निरर्थक वाद, कमेंट बॉक्समध्ये अनेक लोक तिथंच असतात. त्यांना उत्तर देण्यापेक्षा त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं हे अधिक शहाणपणाचं ठरतं ना. ते खरं चातुर्य. नम्र राहा, नम्र. समर्थांनी याच समासामध्ये सांगितलं, अज्ञान दाखवू नका. बरोबर आहे का? अज्ञान दाखवू नका, पण ज्ञानाचा अहंकार ठेवूही नका. खरा विद्वान काय म्हणतो? मी अजून शिकत आहे. काय? मी अजून शिकत आहे. वयाची 84 वर्ष झाली तरी काय म्हणतात, एखादा संगीतकार म्हणतो की मला आत्ता कुठं त्या संगीतातलं, गायनातलं कळायला लागलंय. ही नम्रता आहे हो, ही नम्रता आहे. मित्र निवडताना गुण पहा, समर्थांनी सांगितलं बरं या समासामध्ये. चांगल्या गुणांची लोकांशी मैत्री करा, म्हणजे सत्संग धरा. व्यसनाधीन मित्रापेक्षा अभ्यासू, प्रामाणिक आणि आध्यात्मिक मित्र जीवनाला योग्य दिशा देत असतो बरं का. सर्वांशी प्रामाणिक आणि प्रेमानेच वागा. उच्च नीच, गरीब श्रीमंत असा भेदभाव करूच नका. जो व्यक्ती ऑफिसमध्ये बॉस आणि सफाई कर्मचारी या दोघांशी समान आदराने बोलतो ना, तोच खरा विद्वान आहे, तोच खरा सज्जन आहे आणि तोच शहाण आहे बरं का. श्रवणापेक्षा मनन श्रेष्ठ. फक्त ऐकून उपयोगच नाहीये ना. ऐकलेले विचार
ऐकलेली गोष्ट मनामध्ये सतत मनन केलं पाहिजे, तेव्हाच ती आचरणामध्ये येणार आहे. प्रवचन ऐकलं, निरूपण ऐकलं, पण हे निरूपण माझ्या जीवनामध्ये कसं लागू पडेल, असा विचार म्हणजे मनन आहे बरं का. एवढी साधी सोपी आणि सरळ व्याख्या आहे मननाची. लोकांचा संग्रह ही एक कला आहे. ह्या जगामध्ये मित्र मिळवण्याचे सर्वात मोठे साधन म्हणजे काय माहितीये का? लोकसंग्रह करण्याचं सगळ्यात मोठं साधन म्हणजे गोड वाणी, है ना. एकच काम दोन लोक करतात, एक रागानं बोलतो आणि दुसरा प्रेमाने बोलतो. लोक दुसऱ्या व्यक्तीकडे आकर्षित होतात की नाही? होतात की नाही? मग काय आहे, लोकांचा संग्रह कुणी केला? ज्यांनी गोड बोलला, ज्यांनी दुसऱ्याची मर्जी राखली, त्याच्याकडेच लोक आकर्षित व्हायला लागली. मग या समासाचा गाभा तो काय आहे? जास्त ऐका, कमी बोला, लोकांचं मन समजा, नम्र राहा, प्रसंग ओळखा, सर्वांशी प्रेमाने आदराने वागा आणि अनुभवावरती आधारित असलेला विवेक वापरा. असा मनुष्य काय आहे? समाजामध्ये सर्वांचा प्रिय आहे. असा मनुष्य उत्तम मित्र आहे आणि असा मनुष्य व्यवहारात आणि आध्यात्मिक जीवनामध्ये यशस्वी आहे. विवेकपूर्ण श्रवण, विवेकपूर्ण मनन, विवेकपूर्ण नम्र संवाद, विवेकपूर्ण लोकांच्या अंतःकरणाचा अभ्यास याद्वारेच जीवनामध्ये चातुर्य, लोकसंग्रह आणि यश प्राप्त होत असतं. हेच समर्थ या समासामध्ये सांगत आहेत. बघा पहिली ओवी काय सांगितली समर्थांनी. मागा बोलिले लेखन भेद, आता ऐका अर्थभेद, नाना प्रकारीचे संवाद समजून घ्यावे. समर्थांनी काय सांगितलं की मागच्या समासी आपण काय पाहिलं? पहिला समास होता 19व्या दशकातला पहिला समास, लेखन क्रिया निरूपण नाम. या समासामध्ये आपण शिकलो लेखन कसे करावे, अक्षरांचे प्रकार काय, लेखन कला आपल्यामध्ये कशी अंतरी उतरावी, याच्याबद्दल सखोल चर्चा केली की नाही. मागा बोलिले लेखन भेद, आता ऐका अर्थभेद, आणि मग आता ह्याच्या पुढचा पाठ आला. परंतु केवळ सुंदर लेखन करून उपयोग आहे का? नाही, त्याच्या पुढे गेलं पाहिजे ना. आता दुसरा समाज आला ना, आलं की नाही. मग त्या शब्दांचा काय आहे? योग्य अर्थ लावणं, लिहिलेल्या शब्दांचा योग्य अर्थ लावणं, योग्य अर्थ समजून घेणं आणि तो इतरांना समजून सांगणं हे अधिक महत्वाचं आहे. या जगामध्ये अनेक संवाद घडतात ना. गुरु शिष्यांचा संवाद, राजा आणि प्रजेचा संवाद, मित्रांमधील संवाद, कुटुंबातील संवाद, अध्यात्मामध्ये चर्चा करत असताना झालेला श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचा संवाद, व्यवहारातील संवाद, आणि या प्रत्येक संवादामध्ये काय आहे? एक वेगळा हेतू आहे, वेगळी भावना आहे, वेगळा अर्थ दडलेला आहे. जो मनुष्य फक्त शब्दच ऐकत राहतो तो वरवरचा अर्थ घेतो, आणि जो अर्थ समजून घेतो तो माणसांचे मन सुद्धा समजू लागतो. बरोबर आहे का? बघा, आध्यात्मिक मार्गावरती अनेक ग्रंथ, अनेक निरूपण, अनेक प्रवचन, अधिक शास्त्र वचन आपल्याला ऐकायला मिळतात, परंतु फक्त शब्द पाठ केल्याने ज्ञान होत नाही. बरोबर आहे का? कोणी म्हणतं सर्वत्र ईश्वर आहे, सर्वत्र परमात्मा आहे. हे वाक्य ऐकणे एक गोष्ट झाली, पण त्या वाक्याचा अनुभव घेणे आणि त्यात असलेले तत्व समजून घेणं ही वेगळी गोष्ट झाली. म्हणून समर्थ सांगतात की शब्दापेक्षा अर्थ पकडला पाहिजे. एका मुलाने काय केलं? आईला विचारलं, है ना. एका मुलाने आईला सांगितलं की बाळा वेळेवरती घरी येत जा, है ना, वेळेवरती घरी येत जा. याचा शब्दशः अर्थ काय आहे? फक्त घरी येणं एवढंच नाही, तर त्यामागे आईचं असलेलं प्रेम, आईची काळजी, संरक्षणाची भावना आहे ना. मग तो जो मुलगा आहे तो फक्त शब्द ऐकतो, बरोबर ना. फक्त शब्द ऐकला त्याने, बाळा वेळेवर घरी ये. मग तो म्हणाला, आई नेहमी ओरडतच असते, आई नुसती काळजीच करत असते. पण जर तो अर्थ समजून घेतला असता तर आई माझ्यावरती प्रेम करते म्हणून असं बोलते, है ना. आईला माझी काळजी आहे, आईला माझ्या संरक्षणाची भावना आहे म्हणून ती तशी बोलते. हा अर्थभेद समजण्यातला फरक आहे. बघा ना, सोशल मीडियावरती किंवा दैनंदिन जीवनामध्ये अनेक लोक बोलण्याचा गैरसमज करून घेतात. चॅटिंग चालतं बघा व्हॉट्सअपवर वगैरे, चॅटिंग मध्ये किती गैरसमज होतात, माहीतच नसतो कुठल्या भावनेने बोललाय, नुसतं तिथे शब्द दिसत असतात. कारण आपण शब्दच ऐकतो, शब्दच पाहतो, शब्दच वाचतो, पण भावनाच समजून घेत नाही. एखादा मित्र म्हणतो, तू आजकाल खूप व्यस्त असतोस रे, लय बिझी झालास तू. याचा अर्थ तो तक्रार करतोय का? तर नाही, अरे मला पण तुझी आठवण येते, है ना.
एक अर्थभावना पण आहे ना, ते तक्रार नाहीये. आता घ्यायचं कसं? तू खूप बिझी झालास. मग बघा समर्थ या ओवी मधून आपल्याला काय सांगतात, की फक्त शब्द ऐकू नका, त्यामागे असलेला अर्थ, त्यामागे असलेली भावना, त्यामागे असलेला हेतू तोही समजून घ्या. आणि जीवनातील आणि अध्यात्मातील यश हे अर्थ समजुतीवरतीच अवलंबून असते, हेही समजून घ्या. समर्थांनी सांगितलं, लेखन कला आता शिकून घेतलीत, आता अर्थ समजुतीची कला शिकून घे. विविध प्रकारचे संवाद, त्या संवादामागे असलेला हेतू आणि सूक्ष्म अर्थ समजून घेतल्यानंतरच व्यवहारामध्ये सुधारणा होईल आणि आध्यात्मिक प्रगती उन्नती होईल. बघा पुढची ओवी, शब्दभेद, अर्थभेद, मुद्राभेद, प्रबंधभेद, नाना शब्दांचे शब्दभेद पाहोनी जाणोनी पहावे. समर्थ काय म्हणतात, की या जगामध्ये शब्द जाणून घेणं फक्त पुरेसं नाही आहे. शब्दांचे प्रकार, शब्दांचे अर्थ, त्या कोणत्या पद्धतीने मांडलेले आहेत, विविध ग्रंथांची रचना, त्यांचे स्वरूप यांचा सखोल अभ्यास करणं सुद्धा गरजेचं आहे. एकच शब्द वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा अर्थ देऊ शकतो, तसेच एकच विचार अनेक वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त करता येतो. त्यामुळे विवेकी माणसाने शब्दांच्या बाह्य रूपापेक्षा त्यामागील अर्थ समजून घ्यावा. आध्यात्मिक मार्गावरती अनेक ग्रंथ आहेत, अनेक प्रवचन, अनेक भजन, कीर्तन, शास्त्र आहेत, पण त्यांची भाषा वेगळी, शैली वेगळी, मांडणी वेगळी, बरोबर का? श्रीमद भगवद्गीता हा संवाद रूपी ग्रंथ आहे, की नाही? ज्ञानेश्वरी कशी आहे, ओवी आहे. अभंग कसे असतात, भक्तिरस पूर्ण असतात. पण या सर्वांचा अंतिम उद्देश एकच आहे, आत्मज्ञान, ईश्वर प्राप्ती, बरोबर का? आणि जो फक्त शब्दांमध्ये अडकलेला आहे तो फक्त वादच घालणार. आणि जो अर्थ समजून घेतो ना, मग तो कुठल्याही ग्रंथाचा जर त्यांनी अर्थ समजून घेतला तर तो उपासना करणार, साधना करणार. एका आईने मुलाला सांगितलं, बाळा अभ्यास कर. शिक्षक म्हणाले, भविष्य घडवायचं असेल तर शिक्षण अत्यंत आवश्यक आहे. एखादा प्रेरणादायी वक्ता म्हणाला, ज्ञान हेच खरे सामर्थ्य आहे. तिन्ही वाक्य वेगवेगळे आहेत, शब्दांचे भेद आहेत, पण या तिन्ही वाक्यांचा उद्देश एकच आहे, अर्थ एकच आहे. त्यामुळे शहाणा माणूस शब्दांवरती अडकतच नाही, तो त्याच्या मुख्य आणि मूळ संदेशावरती समजून घेण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येक गोष्टीचा फक्त बरोबरचा अर्थ घेऊच नका. समर्थांनी क्लिअर सांगितलंय. शब्द, शैली, मांडणी यातला फरक समजून घ्या. कोणत्याही ग्रंथाचा आणि व्यक्तीच्या बोलण्याचा मूळ हेतू आम्ही ओळखला पाहिजे आणि वाद घालूच नाही. वादात न अडकता त्याचं सार, ते तत्व आम्ही ग्रहण केलं पाहिजे. शब्द, अर्थ, अभिव्यक्तीची शैली आणि ग्रंथरचना याचे अनेक प्रकार असतात. विवेकी माणसाने शब्दाच्या भेदात न अडकता त्यामागील खरा अर्थ आणि तत्व समजून घ्यावे. बघा तिसरी ओवी, नाना आशंका प्रत्यांतरे, नाना प्रचिती साक्षात्कारे, जेणेकरिता जगदांतरे चमत्कारती. मग समर्थांनी काय सांगितलं तिसऱ्या ओवीमध्ये, ग्रंथलेखन किंवा ज्ञान विचार असा असावा की त्यामध्ये लोकांच्या मनातील विविध शंकांचे समाधान व्हावे. केवळ तर्क किंवा कल्पना नसाव्यात, तर अनुभव, प्रचिती आणि सत्याची अनुभूती यांचा आधार असावा. असे ज्ञान जेव्हा लोकांपर्यंत पोहोचते तेव्हा त्यांच्या विचारांमध्ये, त्यांच्या जीवनामध्ये, त्यांच्या दृष्टिकोनामध्ये मोठा बदल आणि परिवर्तन घडतो. हा बदल एखाद्या चमत्कारासारखा वाटतो आणि तो शाश्वत राहतो, बरं का? साधकाच्या मनामध्ये अनेक शंका असतात, है ना? देव आहे का? आत्मा आहे का? जन्म मृत्यूचं रहस्य काय आहे? दुःख काय येतं? मोक्ष कसा मिळतो? है ना? सद्गुरू आहेत, शास्त्र आहेत, या शंकाची उत्तरं देत आहेत. सद्गुरूंनी दिले ना, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली, या सगळ्या आशंका फेडीला, नाना आशंका फेडीला. पण खरी खात्री केवळ उत्तरांनी होत नाही, तर त्यासाठी काय पाहिजे? स्व अनुभव, प्रचिती पाहिजे. ती घेतलीस का? दिलं ना, तुझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं, पण त्या उत्तरावरती अंमलबजावणी झाली पाहिजे, प्रचिती घेतली पाहिजे, स्व अनुभव. लोक खूप अनुभव घेतील, तू घेतलास का? एखाद्याने कितीही सांगितलं की मध गोड आहे, मध गोड आहे, मध गोड आहे, गुळ गोड आहे, साखर गोड आहे, तरी गोडवा कळण्यासाठी त्या मधाला चाखावं लागतं, त्या गुळाला चाखावं लागतं, साखरेला चाखावं लागतं. त्याचप्रमाणे आत्मज्ञानाचं सत्य अनुभवण्यासाठी आम्हाला स्वतः उतरलं पाहिजे, तेव्हा साक्षात्कार होणार आहे. आणि ते एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही आहे. एखादा तरुण सतत तणावामध्ये असतो, त्याच्या मनामध्ये येतं की मी खरंच आयुष्यामध्ये यशस्वी होईन का? फ्रस्ट्रेशन आहे, फ्रस्ट्रेशन.
ताणतणाव, तो एखाद्या अनुभवी मार्गदर्शकाकडे जातो. मार्गदर्शक त्याच्या शंकेचं निरसन करतो, त्याला योग्य दिशा दाखवतो आणि मग तो युवक त्या मार्गाने प्रयत्न करतो, मार्गक्रमण करतो आणि यशस्वी होतो. आणि त्याची शंका फिटते, त्याची शंका नाहीशी होते. त्याला प्रत्यक्ष अनुभव म्हणजे प्रचिती येते की ही शंका सुटू शकते. आणि त्याच्या जीवनामध्ये जे काही परिवर्तन झालं ना, ते इतरांना एखाद्या चमत्कारासारखं वाटू लागलं की नाही. सांगितलं याच ओवीमध्ये समर्थ इथं सूचित करतायत की फक्त माहिती देणं म्हणजे ज्ञान नाही, शंका दूर करून अनुभवापर्यंत नेणं हेच खरे ज्ञान आहे. ज्या वचनामुळे शंका नष्ट होते, ज्या वचनामुळे श्रद्धा दृढ होते, ज्या वचनामुळे अनुभव प्राप्त होतो, तेच वचन लोकांच्या जीवनामध्ये क्रांती घडवून आणतं. बघा, शंका आल्यानंतर ती योग्य ठिकाणी विचारली गेली पाहिजे. अंधश्रद्धेपेक्षा अनुभव आधारित श्रद्धा केव्हाही श्रेष्ठ. ज्ञानाचे अंतिम लक्ष हे अनुभव म्हणजे प्रचिती हेच आहे. जे ज्ञान जीवन बदलते ना, तेच खरे ज्ञान. खरे ज्ञान हे लोकांच्या विविध शंकांचे निरसन करून त्यांना प्रत्यक्ष अनुभव आणि सत्याच्या साक्षात्कारापर्यंत नेणं हेच खरे ज्ञान. आणि अशा ज्ञानामुळे जीवनामध्ये आश्चर्यकारक असे परिवर्तन घडतात बरं का. बघा पुढची ओवी. नाना पूर्व पक्ष सिद्धांत प्रत्ययो पाहता नेमस्त, अनुमानाचे स्वस्त व्यस्त बोलूच नाही. समर्थ सांगतात की कोणत्याही विषयाचा अभ्यास करताना विविध मत, विविध आक्षेप, विविध सिद्धांत आम्ही समजून घेतले पाहिजे. पण अंतिम निर्णय हा अचूक अनुभव, सत्यता आणि खात्री याच्यावरती आधारित असावा. केवळ ऐक्यू माहिती, नुसतं ऐकलंय, नुसता अंदाजच लावलाय, नुसती कल्पना केली, नुसतं अनुमान केलं आणि ह्याच्यावरतीच बोलत गेला, हे योग्य नाही. विवेकी मनुष्य काय करतो, प्रथम सत्याची पडताळणी करतो आणि मगच त्याच्यावरती वक्तव्य करतो. बघा ना, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये अनेक मतप्रवाह आहेत. कुणी म्हणतं देव साकार आहे ना, सगुण साकार आहे. कुणी म्हणतं निर्गुण निराकार आहे. कुणी म्हणतं भक्ती श्रेष्ठ आहे. कुणी म्हणतं ज्ञान श्रेष्ठ आहे. कुणी म्हणतं कर्म श्रेष्ठ आहे. हे सर्व पूर्व पक्ष आहेत. परंतु साधकाने केवळ वाद घालत बसूच नाही, तर स्वतः साधना करून सद्गुरूंच्या मार्गदर्शनाने आणि अनुभवाच्या खात्रीने ते सत्य पडताळून पाहावं. समर्थ म्हणतात की अनुभवाशिवाय केलेले तत्वज्ञान हे केवळ अनुमान आहे. प्रचिती पाहिजे. ज्याने आत्मा अनुभवलाच नाही आणि तो आत्मज्ञानावरती मोठी मोठी भाषणं देत असेल, तर त्याचं ज्ञान हे मुळात अपूर्ण आहे, खोटं आहे ते. एखाद्या व्यक्तीने योगाभ्यास कधी केलाच नाही आणि तो म्हणतो योगाने काही फायदा होत नाही. दुसरा व्यक्ती रोज योगासने करतो, सूर्यनमस्कार करतो, प्राणायाम करतो, त्याचं जीवनमान, त्याचं कसं आरोग्य ठणठणीत असतं, उत्तम असतं की नाही, है ना. आणि मग पहिल्याचं जे मत आहे ते अनुमानावरती आधारित आहे आणि दुसऱ्याचं जे मत आहे ते अनुभवावरती म्हणजे प्रत्ययावरती आधारित आहे. समर्थ सांगतात की जीवनामध्ये अनुभवाला जास्त महत्व आहे आणि तो अनुभव कसा असावा, स्व अनुभव असावा. बघा ना, ही ओवी आपल्याला 3 टप्पे शिकवते. पूर्व पक्ष ऐकून घ्यायचा, विविध मतं समजून घ्यायची, मग सिद्धांत जाणून घ्यायचा, शास्त्राचा निष्कर्ष समजून घ्यायचा आणि मग प्रत्यय येतो. की प्रत्यय म्हणजे काय, स्वतःची प्रचिती येते, स्व अनुभव येतो आणि अनुभवाशिवाय केलेली चर्चा म्हणजे अंधारात मारलेला बाण, कुठं जाईल माहित नाही. चुकीचं बरोबर काहीच नाही, त्याला लॉजिकच नाही. सोशल मीडियावरती अनेक जण पूर्ण माहिती नसताना त्यांची मतं मांडत असतात, अफवा पसरवत असतात, अंदाजावरती निष्कर्ष काढत असतात. समर्थांचा संदेश आहे आम्हाला की प्रथम सत्य जाणून घ्या, अनुभव घ्या आणि मगच काय ते बोला. बघा ना, विविध मतं आहेत आणि सिद्धांत आहेत हे समजून घ्यावेत, परंतु अंतिम निर्णय प्रत्यक्ष अनुभव, प्रत्यक्ष खात्री यावरतीच आधारित असावा. केवळ अंदाज, ऐक्यू माहिती आणि कल्पनांवरती बोलणं योग्य नाही. बघा पुढं. प्रवृत्ती अथवा निवृत्ती, प्रचिती विण अवघी भ्रांती, गलबल्या मदली जगज्योती चेतेल कोठे. समर्थ अत्यंत सुंदर मार्गदर्शन करत आहेत, सांगत आहेत की मनुष्य हा संसारामध्ये राहतो, प्रवृत्तीमध्ये राहतो किंवा संन्यास आहे, साधना आहे, वैराग्याचा मार्ग स्वीकारतो. 2 वेगवेगळे मार्ग आहेत, एक प्रवृत्तीचा मार्ग, एक निवृत्तीचा मार्ग. बघा आता कुठला मार्ग चांगला आहे. पण ज्याला सत्याची प्रचिती म्हणजे अनुभव नसेल,
नाहीच आहे त्याला. तर त्याचं सर्व ज्ञान, त्याची सर्व चर्चा, त्याचे सर्व आचरण हे भ्रमच आहे. ज्याच्या अंतःकरणामध्ये जागृती नाही, ज्याच्या अंतःकरणामध्ये विवेक नाही, ज्याच्या अंतःकरणामध्ये अनुभव नाही, त्याला आत्मरूप जगत ज्योती कशी मिळणार? कुठं चेतवायची ती? ही ओवी अत्यंत गूढ आणि महत्वाची. समर्थ सांगतात की संसार म्हणजे प्रवृत्ती नव्हे आणि भगवी वस्त्र धारण करणे म्हणजे निवृत्ती नव्हे. या दोन्ही मार्गांचे सार हे आत्मप्रचिती आहे की नाही? एखादा गृहस्थ संसारात राहून सुद्धा नामस्मरण करतो, तो प्रामाणिकपणे जीवन जगतो, ईश्वरांचं स्मरण करत असतो, तोच खऱ्या अर्थाने प्रगती साधतो. आणि दुसरा काय करतोय? संन्यासी बाह्य रूपाने विरक्त असला तरी त्याच्या मनामध्ये संन्यासी आहे विरक्ती यायला पाहिजे होती, विरक्ती नाहीये, अहंकार आहे, त्याच्या मनामध्ये लोभ आहे, त्याच्या मनामध्ये मत्सर आहे, त्याच्या मनामध्ये वासना आहे. तर त्याची ती निवृत्ती काय कामाची? ती निवृत्ती अपूर्ण आहे. म्हणून प्रवृत्ती आणि निवृत्ती या दोन्हींचे यश हे प्रचितीवरतीच अवलंबून आहे. आणि मग समर्थांनी सांगितलं ना, गलबल्यामधली जगत ज्योती, याचा गूढ अर्थ काय? गलबला, या गलंग्यामधली, गलंगा म्हणजे दगड, हो दगड दाखवलं समर्थांनी. जड बुद्धी, अज्ञान, विवेक शून्यता म्हणजे हे गलंगा दगड दाखवला. केवळ बाह्य आचरणामध्ये अडकलेलं मन है ना, इनर्शिया दाखवलं. आणि जगत ज्योती म्हणजे आत्मा, परमात्मा, चैतन्य, ईश्वर, प्रकाश. समर्थ म्हणतात दगडात दिवा पेटेल काय? जड बुद्धीमध्ये चैतन्य येईल काय? अज्ञानामध्ये प्रकाश येईल काय? त्याचप्रमाणे अज्ञानाने भरलेल्या मनामध्ये आत्मप्रकाश कसा प्रकट होईल? होणार नाही. जोपर्यंत मन शुद्ध होतच नाही तोपर्यंत आत्मतत्वाची अनुभूती होणारच नाही. एखादा व्यक्ती रोज उपासना करतो, श्रवण करतो, योग करतो, प्राणायाम करतो, धारणा करतो, ध्यान करतो, समाधीला बसतो, काय करतो अजून, पण त्याच्या स्वभावामध्ये रागराग आहे, चिडचिड आहे, अहंकार आहे, मत्सर आहे, द्वेष आहे, वासना आहे, ही अजिबात कमी झालेली नाही. म्हणजे त्याला अजून प्रचिती आलेली नाही उपासनेची, योग करण्याची, श्रवणाची प्रचिती बिलकुल नाही आलेली. आणि दुसरा मनुष्य आहे, एकदम साधं जीवन जगतोय पण कायम सत्य बोलतो, सर्वांशी प्रेमाने, आपुलकीने, आदराने बोलतो, भगवंतावरती नितांत विश्वास ठेवून अखंड नामस्मरणामध्ये आहे. त्याच्या जीवनामध्ये आत्मप्रकाश निश्चित आहे, तो दिसतो बरं का. केवळ बाह्य कर्मकांड पुरेसं नाही, केवळ ज्ञान ऐकणं हे पुरेसं नाही, अनुभव आणि अंतर्मनातील परिवर्तन हे अत्यंत महत्वाचं आहे. आत्मज्ञानाशिवाय प्रवृत्ती आणि निवृत्ती हे दोन्हीही अपूर्णच राहतात. संसार मार्ग म्हणजे प्रवृत्ती आणि वैराग्य मार्ग म्हणजे निवृत्ती. प्रत्यक्ष आत्मप्रचिती नसल्यास सर्व काही भ्रमरूप आहे. अज्ञानाने भरलेल्या मनात आत्मरूपी जगत ज्योती प्रकट होऊ शकत नाही. बघा ना, समर्थ सांगतात मार्ग कुठला आहे? प्रवृत्ती निवृत्ती, तो असू द्या, पण अनुभवाशिवाय अध्यात्म अपूर्ण आणि प्रचितीशिवाय ज्ञान हे निष्फळ ठरतं. बघा, हे तर समजून उत्तर देणे, दुसऱ्याचे जीवाचे समजणे, मुख्य चातुर्याची लक्षणे, ते हे ऐसी. मग समर्थांनी काय सांगितलं? खरे चातुर्य म्हणजे काय? भरपूर बोलणे, विद्वत्ता दाखवणे म्हणजे चातुर्य नव्हे. समोरचा काय बोलतोय यापेक्षा तो का बोलतोय, का बोलतोय, त्याचा हेतू काय आहे, त्याच्या मनामध्ये काय चाललं आहे हे समजून घेणं आणि त्यानुसार त्याला उत्तर देणं, हेच खरे चातुर्य. जो मनुष्य दुसऱ्याच्या मनातील वेदना, दुसऱ्याच्या मनातली गरज, दुसऱ्याच्या मनातली भावना, दुसऱ्याच्या मनातली शंका ओळखतो ना, तोच खऱ्या अर्थाने बुद्धिमान आहे. समर्थांचे एक मोठं वैशिष्ट्य असं आहे की शिष्याच्या शब्दापेक्षा शिष्याच्या अंतःकरणाला समर्थ जास्त ओळखतात बरं का. शिष्य म्हणतो की मला ज्ञान हवं आहे, पण समर्थ म्हणतात की त्याच्या मनामध्ये अहंकार, भीती, मोह हे सगळं भरलंय अजून. म्हणून ते त्याला फक्त ज्ञान देत नाही, तर त्याच्या मूळ समस्येवरती रामबाण उपाय करतात. आणि हेच दुसऱ्याचे जीवी समजणे होय बरं का या ओवीमध्ये सांगितलेलं. भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाचे शब्दच ऐकले नाही, तर अर्जुनाच्या मनामध्ये असलेला संभ्रम है ना, अर्जुन विषाद योग, दुःख होतं त्याच्याकडं, एवढं सगळं गांडीव ठेवून दिला त्यांनी, नाही म्हणला लढत मी. मग त्याच्या मनामध्ये असलेला तो संभ्रम तो आधी समजून घेतला, त्याच्यावरती काय केलं, उपाय म्हणून त्याला श्रीमद भगवद्गीता सांगितली आणि मग युद्ध झालं.
युद्धाच्या नंतर सांगितली का? नाही, आधी सांगितली. एका मित्राने सहज विचारलं, तू आज मोकळा आहेस का रे, फ्री आहेस का थोडा? शब्दशः अर्थ होतो की त्याला आपला वेळ पाहिजे, आपला वेळ विचारतोय, अर्धा तास आहे का, पाऊण तास आहे का. पण जर तुम्ही पाहिलं ना, त्या मित्राच्या चेहऱ्यावरती चिंता दिसते, तर त्याला कदाचित तत्काळ मदतीची गरज असावी, किंवा त्याला तत्काळ त्याचं मन मोकळं करायचं असेल, किंवा त्याला एखादी समस्या लगेच सांगायची असेल. जो फक्त प्रश्न ऐकतो तो त्याला लगेच उत्तर देईल, नाही मी आज काही फ्री नाही, मला 2 दिवसांनी फोन कर. आणि ज्याला कळालं की त्याच्या आवाजामध्ये अर्थ हाक आहे, त्याच्या चेहऱ्यावरती वेगळी भावना आहे, चिंता आहे, भय आहे, भीती आहे, तर तो त्याचा हेतू समजेल. काय रे भावा, काय झालं, काय टेन्शन घेऊ नको, आपण आहे ना, करू, निस्तारू. काय केलं असेल ते असेल, मी आहे. जिंकला ना, मित्र जिंकला त्याचा, आहे की नाही. ही ओवी अत्यंत उपयुक्त आहे. कशासाठी? नेतृत्व आणि नातेसंबंधासाठी ही ओवी अत्यंत उपयुक्त आहे. बघा ना कसं, एक चांगला शिक्षक आहे, तो विद्यार्थ्यांचे प्रश्न ऐकून घेतो, म्हणून त्यांच्या अडचणीचे मूळ कारण त्या शिक्षकाला समजतं. सगळं माहित असतं शिक्षकाला. योग शिक्षक बघा ना, योग शिक्षक साधकाची शारीरिक हालचाल पाहून तो त्याच्या मनात मध्ये चाललेली चलबिचल ओळखतो. अरे काय आज लयच हालायला लागलाय, काय झालंय काय, लगेच तो योग शिक्षक त्याला ओळखतो. का आज वृक्षासन नीट होत नाही, ताडासन नीट होत नाही, गरुडासन नीट होत नाही, पतंगासन नीट होत नाही, हल्लायस तू. शारीरिक दृष्ट्या नाही, मानसिक दृष्ट्या तो हल्लेला आहे. चांगले पालक आहेत बघा, मुलांच्या शब्दामागील भावना पटकन ओळखतात. काय झालं शाळेत, मारामारी करून आलास का, लगेच ओळखतात. चांगला नेता आहे तो काय म्हणतो, लोक काय म्हणतात यापेक्षा त्यांना काय हवंय, त्यांची काय गरज आहे, कुठं रस्ता करायचा आहे, कुठं शाळा करायची आहे, कुठं हापसा पाडायचा आहे, कुठं त्या ठिकाणी पाण्याची कमी आहे, हे त्याला पाहिजे असतं, माहिती पाहिजे असतं, है ना. शब्द ऐकणे ही सामान्य बुद्धी, पण त्या मनातील हेतू ओळखणे हेच काय ते चातुर्य. अनेक वाद, अनेक भांडणं, अनेक गैरसमज, या सगळ्यांचं मूळ काय हो? या सगळ्यांचं मूळ कारण म्हणजे लोक फक्त शब्दाला पकडतायत. त्यानं मला असा म्हणला, पण त्याचा हेतू काय हे समजूनच घेतला नाही. तुमच्या आमच्या जीवनामध्ये काय झालंय बघा, आजच्या जीवनामध्ये समर्थांनी शिकवण दिलंय की उत्तर देण्याआधी समोरच्याचा हेतू तरी समजून घ्या. लोकांच्या शब्दापेक्षा लोकांच्या भावनांकडे लक्ष द्या. सहानुभूती पाहिजे. सहानुभूती हीच खरी बुद्धिमत्ता आहे. चातुर्य म्हणजे दुसऱ्याला हरवणे नव्हे. आपल्याला वाटतं मी त्याला हरवलं, नाही, तू हरलायस, तो नाही हरला, तू हरलाय. दुसऱ्याला हरवणे नव्हे, दुसऱ्याला समजून घेणं म्हणजे खरं चातुर्य आहे. समोरच्याचा हेतू आणि समोरच्याच्या मनातील भावना समजून योग्य उत्तर देणे हेच खऱ्या चातुर्याचे लक्षण आहे. जो दुसऱ्याच्या अंतःकरणाला समजतो ना, तोच खरा बुद्धिमान असतो. समर्थ सांगतात की शब्दांना उत्तर देणं सोपं असतं, पण मन समजून घेऊन उत्तर देणं हेच खरं चातुर्य असतं. बघा पुढची उभी, चातुर्य विन खटपट ते विद्यादी फलकट, सभेमध्ये आटघाट समाधान कैचे. समर्थ सांगतात की जर चातुर्य म्हणजे विवेक, समजूतदारपणा, योग्य व्यवहार ज्ञान नसेल तर कितीही धडपड केली, कितीही विद्या शिकली तर त्याचा काही उपयोग होत नाही. फक्त माहिती, फक्त पदवी, फक्त विद्वत्ता असून चालत नाही. ती योग्य वेळी, योग्य प्रकारे आणि योग्य हेतूने वापरण्याचे चातुर्य अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा समाजामध्ये वाद होतील, चर्चा होतील, गोंधळ होईल, अफवा निर्माण होतील, पण समाधान कुणालाच मिळणार नाही. अनेक लोक ग्रंथ वाचतात, शास्त्राचं पठन करतात, प्रवचन देतात, निरूपण देतात, पण त्यांच्या जीवनामध्ये नम्रता, विवेक, आत्मानुभव मुळात नसतोच कधी. म्हणून समर्थांनी त्यांच्यासाठी एक शब्द वापरलेला आहे, फलकट. म्हणजे फलपाट म्हणायचं बरं का, आपल्या ग्रामीण भाषेमध्ये फलपाट. फलपाट निष्फळ, काहीच उपयोग नाही त्याला. कवर आहे, कवर ते वरचं, देखावा आहे, देखावा. कारण ज्ञानाचा उद्देश वाद जिंकणे नसून मन शांत करणे आहे आणि आत्मसाक्षात्काराकडे नेणे हाच खरा उद्देश आहे. समर्थ सांगतात की चातुर्य म्हणजे ज्ञानाचा योग्य उपयोग करण्याची कला म्हणजे चातुर्य. साधी सोपी सरळ व्याख्या, एवढं सोपं आहे. चातुर्य म्हणजे ज्ञानाचा उपयोग योग्य ठिकाणी, योग्य वेळी, योग्य व्यक्तीवरती करण्याची कला म्हणजे चातुर्य. एका कंपनीमध्ये 2 माणसं आहेत. उदाहरण पाहायचं, उदाहरण. पहिला व्यक्ती अत्यंत शिकलेला आहे, त्याच्याकडे टेक्निकल स्किल भरपूर आहे, तांत्रिक ज्ञान भरपूर, पण त्याला लोकांशी बोलताच येत नाही.
आणि बोललं तर ते नीट बोलत नाही. आणि दुसरं आहे, त्याच्याकडे ज्ञान चांगलं आहे, पण तो काय करतो, लोकांच्या भावना समजून घेतो, योग्य वेळी योग्य शब्द वापरतो, आणि मग काय होतं, बहुतेक लोक त्या दुसऱ्या व्यक्तीला जास्त पसंत करतात आणि तोच जास्त यशस्वी होतो. कारण त्याच्याकडे ज्ञान कमी जरी असलं ना, तरी त्याच्याकडे व्यवहार चातुर्य हे जास्तीच आहे. मग सभेमधील आटघाट म्हणजे काय, अनेक जण सभेमध्ये काय करतात, आपलंच मत खरं, मीच खरा, मोठे मोठे तर्क दाखवायचे, नुसते मोठे मोठे तर्क, असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे, नाही का, तर्कच लावतोय, नुसता विद्वत्ता दाखवण्याचा प्रयत्न करतोय, जे की दिखावा आहे, नाहीच आहे त्याकडे. पण जर सत्य शोधण्याची वृत्तीच नसेल तर ती चर्चा म्हणजे आटघाट आहे, म्हणजे अगदीच नॉर्मल सांगायचं झालं, बोलबच्चन आहे. अशा चर्चेतून समाधान किंवा ज्ञान मिळत नाही, नुसतं बाष्कळपणा चालू आहे. बघ ना, योग शिक्षक आहे, कीर्तनकार आहे, वक्ता आहे, नेता आहे, यांच्यासाठी अत्यंत महत्वाची हवी आहे. फक्त ज्ञान पुरेसं नाही, श्रोत्यांची पातळी समजलीच पाहिजे, योग्य उदाहरणं दिलीच पाहिजेत, लोकांच्या मनाला भिडेल अशा पद्धतीनं संवाद साधलाच पाहिजे. हेच खरे चातुर्य आहे. पदवीपेक्षा व्यवहार महत्वाचा, माहितीपेक्षा विवेक महत्वाचा, वादापेक्षा समाधान महत्वाचं, ज्ञानापेक्षा लोकहित जास्त महत्वाचं. विवेक आणि चातुर्य नसल्यास केलेले प्रयत्न, मिळवलेल्या विद्या, केलेले वादविवाद हे निष्फळ ठरतात. खरे समाधान मिळवण्यासाठी ज्ञानासोबत व्यवहार चातुर्य असणे अत्यंत आवश्यक आहे. ज्ञानाला चातुर्याची जोड मिळाली तरच यश मिळतं, अन्यथा विद्वत्ता सुद्धा निष्फळ ठरते. बहुत बोलणे ऐकावे, तेथे म्योनची धरावे, अल्पचिन्हे समजावे जगदांतर. समर्थ सांगतात की शहाणा माणूस जास्त बोलतच नसतो, मुळात तो जास्त ऐकतो, श्रवण करतो. लोक काय बोलतायत, लोक कसं बोलतायत आणि लोक का बोलतायत याचं तो निरीक्षण करत असतो. तो लगेच उत्तर देत नाही, तो वाद विवाद घालत नाही, स्वतःची विद्वत्ता दाखवत नाही, स्वतःचं चातुर्य तर दाखवतच नाही. अनेकदा तर तो मौन राहतो आणि निरीक्षण करतो, आणि तोच माणूस अधिक समजूतदार ठरतो. थोड्याशा संकेतावरून, थोड्याशा हावभावावरून, थोड्याशा वागणुकीवरून लोकांच्या मनातील भावना ओळखणे हेच खऱ्या चातुर्याचे लक्षण आहे. साधनेतील हेच तत्व, साधनेमध्ये, उपासनेमध्ये सुद्धा हेच तत्व लागू पडतं. जो सतत बोलत राहतोय, बडबड करतोय ना, त्याचं मन सुद्धा बाहेरच आहे, तो बाहेरच बडबडतोय, हे आला का रे, गेला का रे, बसला का रे, उठला का रे, येऊ का रे, बसू का रे, हेच चालू आहे. आणि जो शांत आहे, जो शांत आहे, जो बाकीच्यांना ऐकतोय, निरीक्षण करतोय, तो अंतर्मुख होतोय, पटकन अंतर्मुख होतोय, त्याला आत्मतत्व लगेच समजतं. संत सद्गुरू कमीच बोलतात, पण त्यांच्या मौनातूनही अनेकदा मोठा संदेश मिळतच असतो. कारण सत्याचा अनुभव हा शब्दापेक्षा शांततेमध्ये अधिक प्रकट होतो. एखाद्या कार्यालयामध्ये ना मीटिंग चालू असते, सगळी लोक आपलं आपलं मत मांडत असतात, असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे. मग आता मत मांडायला लागली की मग भांडण आलं, वादविवाद सुरू झाला, आणि मग स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न प्रत्येक जण करणार. पण त्या मीटिंग मध्ये एक व्यक्ती शांतपणे सगळ्यांचा ऐकून घेत असतो. तो प्रत्येकाचा हेतू, प्रत्येकाची समस्या आणि प्रत्येकाची गरज समजून घेतो, आणि बैठकीच्या शेवटी तो 2 ते 3 वाक्यामध्ये असा काय उपाय सांगतो, सगळी गपचीप, सगळ्यांचं समाधान. बहुत बोलणे ऐकावे, तेथे म्योनची धरावे, अल्पचिन्हे समजावे. याचा गहन अर्थ असा होतो की महान व्यक्ती हे शब्दापेक्षा संकेत समजतात. अल्पचिन्हे, अल्पचिन्हे, चिन्ह, चिन्ह म्हणजे कसं, संकेत, त्याला समजतात. चेहऱ्यावरची चिंता चिन्ह आहे, डोळ्यात आलेला अश्रू चिन्ह आहे, आवाजामधलं दुःख चिन्ह आहे, वागण्यामध्ये झालेला बदल हे पाहून ते त्या व्यक्तीची अवस्था ओळखतात, आणि ज्याला हे समजतं ना, त्याला जगाचा आणि माणसांचा खरा परिचय होत असतो. आज सोशल मीडियाच्या युगामध्ये सगळेजण बोलत आहेत, पण खूप कमी लोक आहेत जे फक्त ऐकत आहेत. सगळ्यांना मत मांडायचं आहे, ते मोबाईलचं डबडं आलंय की नाही, आता कुणी पण उठतं व्लॉग करतंय, है ना, स्वतःचं मत मांडतंय, चालू आहे. प्रत्येक जण फेसबुकला आहे, इन्स्टाला आहे, व्हॉट्सअपला आहे, मतच मांडतंय. ऐकून कुणाला घ्यायचंच नाही. जी ती नेता झालाय, कार्यकर्ताच नाही, ज्याला त्याला नेता होऊन भाषणच करायचंय. समर्थ म्हणतात की चांगला वक्ता होण्यापेक्षा चांगला श्रोता पहिल्यांदा झाला पाहिजे.
हो की बघता पण हो, काय प्रॉब्लेम नाही, पण पहिला चांगला श्रोता हो, ते जास्तीचं महत्वाचं. कारण ऐकणारा माणूस जास्त शिकतो आणि सतत बोलणारा जो आहे तो बहुतेक वेळा स्वतःच पुनरावर्तन करतो. म्हणजे रिपीट रिपीट एकच गोष्ट बोलत असते. आपल्याकडे बोलायला काय नसतेच, है की नाही? बघा ना, जीवनामध्ये नातेसंबंधामध्ये आपण जास्त ऐकलं पाहिजे, बायकोचं जास्त ऐकलं पाहिजे, वडिलांचं जास्त ऐकलं पाहिजे, आईचं जास्त ऐकलं पाहिजे, बहिणीचं जास्त ऐकलं पाहिजे, आपण कमी बोललं पाहिजे. पण वादविवादाच्या वेळी प्रतिक्रिया सुद्धा आपली निवांत झाली पाहिजे, किंबहुना नाही झाली पाहिजे, मौन राहिलं पाहिजे. लोकांच्या शब्दापेक्षा लोकांच्या भावनाकडे आम्ही लक्ष दिलं पाहिजे. ह्या सगळ्या मागचा हेतू काय? निरीक्षण शक्ती आम्ही वाढवली पाहिजे, बरोबर का? शहाण्या माणसाने लोकांचे बोलणे शांत ऐकावे, अनावश्यक बोलणे टाळावे आणि थोड्याशा संकेतावरून लोकांच्या मनातील भाव समजून घ्यावा, हेच खऱ्या चातुर्याचे लक्षण आहे. जो कमी बोलतो आणि जास्त समजून घेतो तोच खऱ्या अर्थाने बुद्धिमान आहे. बुद्धिमान म्हटलंय समर्थांनी त्याला, साधारण नाही. बघा पुढं, बाष्कळामध्ये बैसू नये, उद्धटासी तंडो नये, आपणा करता खंडो नये, समाधान जनाचं आहे. अत्यंत सुंदर उभी सुंदर. विवेकी मनुष्याने निरर्थक चर्चा, बाष्कळ आहेत बाष्कळ, गप्पा, मूर्खांची संगत हे टाळलंच पाहिजे. उद्धट आहे उद्धट, अहंकारी लोकांशी वाद घालूच नाही आणि तिथून आपली ऊर्जा वाया घालूच नाही. या उलट महत्वाचं काय? स्वतःचा अहंकार, स्वतःची प्रतिष्ठा आणि स्वतःचा स्वार्थ जपणाऱ्या इतरांच्या मनाच्या शांततेचा भंगही करू नये, बरोबर आहे का? साधकाच्या प्रगतीच्या 3 गोष्टी काय आहेत? अत्यंत घातक आहेत. पहिली, बाष्कळांची संगत. बाष्कळ म्हणजे कसं? पुढं काय बोलल काय सांगता येत नाही, है ना? निरर्थक गप्पा, निरर्थक निंदा, निरर्थक चुगली, निरर्थक वादविवाद, सगळं बाष्कळ आहे. यामध्ये वेळ घालवला तर मन चंचल होतं, सैरभैर होतं, बहिर्मुख होतं, लोकमतामध्ये जातं. उद्धटांशी घेतलेला वाद, अहंकारी माणूस हा सत्यासाठी वाद घालत नसतो. अहंकारी माणूस वाद घालतो तो स्वतःला सिद्ध करण्यासाठी आणि श्रेष्ठ मीच खरा म्हणून तो वाद घालतो. अशा व्यक्तींशी वाद घालणे म्हणजे काय? चिखलात दगड मारून चिखल आपल्या अंगावरती उडवून घेणे, असा साधा अर्थ. स्वार्थासाठी लोकांना दुखावणे, आपलं मत, आपली प्रतिष्ठा आणि आपला फायदा यासाठी इतरांचे समाधान हिरावून घेणे, हे साधकाला शोभत नाही. बघा ना, एखाद्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये राजकारणावरून वाद सुरू आहेत, एकमेकांची टिंगल चालू आहे, बॉडी शेमिंग चालू आहे, कोणी कोणाला ऐकून घ्यायला तयार नाही. अशा वेळी विवेकी मनुष्य काय करतो? त्या वादामध्ये उडी घेत नाही, तो शांत राहतो, तो विषय बदलतो आणि तो तत्काळ बाजूला होतो, बरोबर का? कारण त्याला माहिती असतं की या वादातून ज्ञान तर मिळणारच नाही, उलट द्वेष वाढत जाईल, कटुता वाढत जाईल आणि वादविवाद होईल, हाणामाऱ्या होतील. किंवा आपणा करता खंडो नये, समाधान जनाचे, ही ओवी सर्वात महत्वाची शिकवण देते. अनेकदा माणूस काय म्हणतो? मीच बरोबर. हे सिद्ध करण्यासाठी, माझा स्वतःचा अहंकार जपण्याच्यासाठी, माझा स्वतःचा फायदा मिळवून घेण्याच्यासाठी तो इतरांच्या मनशांतीचा भंग करत असतो, करतो की नाही? मग समर्थ सांगतात की तुमच्या विजयापेक्षा लोकांचे समाधान हे अधिक महत्वाचे आहे. सोशल मीडियावरती प्रत्येक वादाला उत्तर देणे आवश्यक नाहीये. सोशल मीडिया असती, प्रत्येक टीकेला प्रतिक्रिया देणे गरजेचं नाहीये. प्रत्येक व्यक्तीला आपली प्रतिक्रिया, आपलं मत पटवून सांगण्याची गरजच काय आहे? काही वेळा मौन करावं, काही वेळा दुर्लक्ष करावं, काही वेळा संयम ठेवावा, हे सर्वात उत्तम आहे. योग शिक्षक आहे, कीर्तनकार आहे आणि नेत्यांसाठी संदेश दिलाय समर्थांनी. लोकांना जिंकण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे सगळ्यात पहिला लोकांचा आदर करा, लोकांना जसं आहे तसं स्वीकारा, त्यांचं समाधान जपा आणि वादाऐवजी संवाद साधा. आपण वादातच अडकलोय, कारण लोकांना तुमचे ज्ञान नंतर आठवेल, पण तुमच्या वागण्यामुळे मिळालेली शांतता ती आधी आठवेल, बरोबर का? निरर्थक संगत टाळावी, उद्धट लोकांशी वाद घालू नये आणि स्वतःच्या स्वार्थासाठी लोकांच्या मनशांतीचा भंग करूच नये. समाधान जपणे हेच खऱ्या चातुर्याचे लक्षण आहे. समर्थ सांगतात की प्रत्येक वाद जिंकणे हे शहाणपण नाही, तर लोकांचे समाधान जपणे हे खरं शहाणपण आहे. बघा पुढची ओवी, नेणतपण सोडू नये, जाणपण फुगू नये, नाना जणांचे हृदय मृदू शब्द उकलावे. समर्थ सांगतात की मनुष्य
कितीही ज्ञानी असला तरी त्यांनी नम्रता सोडू नये. मलाच सर्व काही माहिती आहे असा गर्व तर बिलकुल करू नये. खरे ज्ञान माणसाला नम्र बनवते, अहंकारी नाही. तसेच लोकांची मने जिंकायची असतील तर त्यांचे विचार जाणून घ्या. त्या तर कठोर भाषेने नव्हे, आता जाणून घ्यायचंय तर कठोर भाषेने नाही, तर प्रेमळ, सौम्य आणि आदरयुक्त शब्दांनी संवाद साधला पाहिजे. ही ओवी ना संतांच्या जीवनाचं सार सांगते. जितके मोठे संत तितकी मोठी नम्रता. बघा ना, संत तुकाराम महाराज किती मोठे तेवढी नम्रता मोठी. संत ज्ञानेश्वर माऊली किती मोठे त्याहून त्यांची नम्रता मोठी. समर्थ रामदास स्वामी साक्षात सद्गुरू किती मोठे त्यांची नम्रता त्याहून मोठी. त्यांच्याकडे अपार ज्ञान होतं तरीही त्यांच्याकडे कधीही त्या ज्ञानाचा गर्व नव्हता. हे खरं ज्ञान माणसाला सांगतं की जे माहिती आहे ते थोडं आहे आणि जे माहिती नाही ते अनंत आहे. म्हणून त्या व्यक्ती अधिक विनम्र होत असत. नेणतपण सोडू नये याचा गहन अर्थ आहे बरं का. खरं तर बरोबरचा अर्थ घेऊच नाही. सतत शिकत राहिलं पाहिजे, सतत नेणिवेमध्ये राहून शिकलं पाहिजे असं समर्थांना वाटतं. जो म्हणतो मला सगळं कळतं आणि जो म्हणतो की मी जाणता झालो, त्याची प्रगती थांबली, खुंटला तो खुंटला. आणि जो म्हणतो मला अजून शिकायचं आहे, मला अजून नाही माहिती, आणि जे मला माहिती आहे ते थोडं आहे, आणि जे मला माहित नाही ते अनंत आहे, आणि जे अनंत आहे ते मला जाणून घ्यायचं, त्याची प्रगती सुरू राहते, त्याची उन्नती सुरू राहते. समर्थ म्हणतात की मृदू शब्दे उकलावे. समर्थ इथं पुन्हा व्यवहार चातुर्य सांगतात की माणसाचे मन आदेशाने जिंकता येत नाही. एखाद्याला आदेश दिला, एखाद्याला रागारागाने बोललं, जिंकता येत नाही हो. एखाद्याला अपमान केला, तिरस्कार केला, द्वेष केला, मत्सर केला, जिंकता येत नाही. पण ते जिंकता येतो प्रेमाने, आदराने आणि सौम्य शब्दांनी. एका योग शिक्षकाकडे नवीन विद्यार्थी आला आणि जर शिक्षक म्हणाला मूर्ख आहेस तू, तुला काहीच येत नाही, तो विद्यार्थी नाराज होऊन निघून जाईल. पण जर त्या योग शिक्षकाने सांगितलं की हा छान प्रयत्न केला, आज पहिला दिवस आहे, छान प्रयत्न केला, अजून थोडी इम्प्रोव्हायझेशन पाहिजे, थोडा बदल पाहिजे, उद्यापासून जरा लवकर ये, अजून थोडं स्ट्रेचिंग घेऊ, आसनं चांगली होतील. विद्यार्थी प्रेरणा घेऊन घरी जाईल, उद्या लवकर येईल. या दोन्ही ठिकाणी संदेश एकच आहे, पण मृदू शब्दांमुळे त्याचं हृदय उघडलं, त्याला प्रेरणा मिळाली ना. बघा, सोशल मीडियावरती नातेसंबंधामध्ये, आपल्या कार्यालयामध्ये अनेक समस्या याच कारणामुळे निर्माण होतात की ज्ञान आहे पण नम्रता नाही आहे, सत्य आहे पण बोलण्याची पद्धत चुकीची आहे. समर्थ सांगतात की सत्य बोलावे पण प्रेमाने बोलावे, है की नाही. या ओवीमध्ये समर्थ 4 महान गुण सांगतात. सगळ्यात पहिला गुण नम्रता, दुसरा गुण अहंकार विरहित ज्ञान, तिसरा गुण सतत शिकत राहण्याची वृत्ती, आणि चौथा गुण मधुर वाणी. आणि ज्याच्याकडे 4 गुण आहेत ना, तो सहज लोकांची मन जिंकतो. सहज, काही त्याला जास्त करावं लागत नाही. ज्ञान मिळाले तरी नम्रता सोडू नये, विद्वत्तेचा गर्व कधीही करू नये, लोकांचे मन जिंकण्यासाठी कठोर नव्हे तर प्रेमळ आणि सौम्य शब्दाचा उपयोग करावा. ज्ञानाने मोठे व्हावे पण नम्रतेने प्रिय व्हावे, कारण लोक ज्ञानापेक्षा तुमच्या वागण्याला अधिक लक्षात ठेवतात. बघा पुढची उभी, प्रसंग जाणावा नेटका, बहुतांचे जाजू नका, खरे असताची नासका फड होतो. समर्थ सांगतात की प्रत्येक प्रसंगाचे योग्य आकलन असावे. कोणत्या वेळी काय बोलावे, कोणासमोर काय बोलावे आणि किती बोलावे याचं भान असणे अत्यंत आवश्यक आहे. आपण सत्याच्या बाजून असलो तरी सुद्धा सर्वांशी वाद घालत बसू नये, कारण अनेकदा सत्य सिद्ध करण्याचा प्रयत्नामध्ये मुख्य उद्देश बाजूला राहतो आणि त्या ठिकाणी निरर्थक गोंधळ निर्माण होतो. बघा ना, साधकाने सत्य बोलणे पण त्याच्याबरोबर देश, काल, परिस्थिती आणि पात्रता यांचाही विचार केला पाहिजे. बघा ना, श्रीकृष्ण स्वामींनी काय केलं है ना. भगवान श्रीकृष्णाने प्रत्येकाला सारखाच उपदेश नाही केला भगवद्गीतेमध्ये. अर्जुन तयार होत होता म्हणून त्याला गीतेचे ज्ञान दिलं, पण ज्याला ऐकण्याची तयारीच नाहीये त्याच्याशी वाद घालून त्याला सत्य सिद्ध करण्याचा प्रयत्न केला नाही. बघा ना, समर्थ म्हणतात की सत्य सांगण्या इतकेच सत्य कधी आणि कसे सांगायचे हे जाणणे सुद्धा महत्वाचे आहे. एखाद्या कार्यालयामध्ये, एखाद्या कुटुंबामध्ये एखादा निर्णय चुकीचा झाला है ना, तुम्ही योग्य सूचना देता
नाही, पण जर समोरचे लोक ऐकण्याच्या मनस्थितीतच नसतील तर तुम्ही सतत वाद घालत राहताल आणि मग काय होईल, सततच्या वादामुळे संबंध बिघडतील, वातावरण दूषित खराब होईल आणि मुख्य मुद्दा बाजूलाच. आणि शेवटी तुम्ही खरे असूनही तुम्ही नासका फड म्हणून उभा राहिला. खरे असताची नासका फड होतो याचा गूढ अर्थ आहे की अनेकांना वाटतं मी बरोबर आहे, त्यामुळे मी काहीही म्हणजे कोणाला काहीही सांगू शकतो, कसंही सांगू शकतो. पण समर्थ म्हणतात फक्त बरोबर असणं पुरेसं नाही, तर बरोबर पद्धतीने वागणे सुद्धा आवश्यक आहे. अहंकारानं मांडलेलं सत्य नेहमी वादच निर्माण करतं आणि नम्रतेनं मांडलेलं सत्य हे सर्वत्र स्वीकारलं जातं. बघा ना, सोशल मीडियावरती चालू आहे, प्रत्येक पोस्टला उत्तर देणं, प्रत्येक व्यक्तीशी वाद घालणं, स्वतःचं मत अंतिमच समजणं, यामुळे अनेकदा वेळ, ऊर्जा आणि मानसिक शांतता नष्ट होत असते. प्रत्येक लढाई ही लढण्यासाठी नसते, लढण्यासारखीही नसते. बघा ना, श्रोत्यांची मानसिकता आम्ही समजून घेतली पाहिजे, योग्य वेळ साधली पाहिजे, सत्य सांगताना नम्रता ठेवली पाहिजे आणि वादापेक्षा संवादाला प्राधान्य आम्ही दिलंच पाहिजे. प्रत्येक प्रसंग त्याचं अचूक आकलन आम्ही केलं पाहिजे. आपण सत्याच्या बाजूने असलो तरी सर्वांची वाद घालूच नये, अन्यथा मुख्य उद्देश नष्ट होऊन निरर्थक गोंधळच निर्माण होतो. सत्य महत्वाचे आहे नाही असं नाहीये, पण योग्य वेळ, योग्य शब्द आणि योग्य पद्धत त्याहून अधिक महत्वाचे आहे. मग ते सत्य महत्वाचे आहे. बघा पुढं 12वी ओवी आहे, शोध घेता आळसो नये, भ्रष्ट लोकासी बैसो नये, बैसले तरी टाकू नये मिथ्या दोष. समर्थ सांगतात की सत्य आणि ज्ञानाचा शोध घेताना कधीही आळस करू नये, शोधक वृत्ती कायम ठेवलीच पाहिजे. तसेच योग्य संगती, वाईट संगती टाळली पाहिजे, कारण संगतीचा प्रभाव हा मनावरती पडतो. परंतु जर व्यवहारामुळे अशा लोकांच्या संपर्कात यावं लागलं तर त्यांच्यावर खोटे आरोप करणे, त्यांची निंदा करणे किंवा अन्यायकारक दोषारोप करणे हे आम्ही टाळलं पाहिजे. समर्थ आपल्याला 3 महत्वाचे गुण शिकवतात बरं का या ओवीमध्ये. जिज्ञासा आणि परिश्रम. पहिला गुण, समर्थ काय म्हणतात की साधकाने सतत विचार केला पाहिजे, मी कोण, माझ्या जीवनाचं सत्य काय, आत्मा काय आहे, आणि या शोधामध्ये त्याने आळसू नये. आणि जर त्यांनी आळस केला तर त्याची प्रगती थांबली. दुसरी शिकवण समर्थांची, संगतीची निवड. संत नेहमी सांगतात जशी संगत, जसा संग तसा रंग, है ना. मग वाईट विचारांच्या लोकांमध्ये राहायला मन विचलित झालं, विवेक कमी झाला, साधना उपासना दुर्बल होत गेली, म्हणून संगत ही विचारपूर्वकच निवडली पाहिजे. न्यायबुद्धी. तिसरी शिकवण समर्थांनी सांगितलं, एखादी व्यक्ती चुकीची असली तरी त्याच्याकडे खोटे आरोप करणे हे स्वतःचे अधःपतन करण्यासारखे आहे की नाही. समर्थ म्हणतात दोष असेल तेवढाच सांगा, नसलेला दोष लावूच नका, है ना. समजा एका कार्यालयामध्ये काय आहे, एखादा कर्मचारी आहे आणि तो निष्काळजी आहे, अत्यंत निष्काळजी आहे, केअरलेस. त्याची चूक दाखवणे योग्य, पण तो केअरलेस आहे म्हणून त्यानं न केलेली चूक सुद्धा त्याच्यावरती लादणं आणि त्यातून त्याची बदनामी करणं किंवा त्याच्याबद्दल अफवा पसरवणं हे अत्यंत चुकीचं आहे. म्हणून समर्थ म्हणतात की मिथ्या दोष टाकू नये, ही व्यावहारिक शिकवण समर्थांनी दिली. या ओवीमध्ये समर्थांनी संतुलन शिकवलं. सत्य शोधत राहा, पण आळस झटकून टाका, आळशी होऊ नका. वाईट संगतीपासून कायम दूर राहा, पण कोणाविषयी अन्यायकारक मत बनवूच नका. अनेक लोक वाईट संगती टाळताना द्वेष करायला लागतात. समर्थ तसे सांगत नाहीत. समर्थ सांगतात विवेक ठेवा, पण त्यासोबत न्यायही ठेवा. बरोबर. सोशल मीडियावरती आणि समाजामध्ये पूर्ण माहिती नसताना आरोप करणं, अफवा पसरवणं, लोकांना चुकीचं ठरवणं हे सर्व मिथ्या दोष आहेत. समर्थांचा संदेश आजही तितकाच लागू पडतोय. बरोबर आहे का. तथ्य तपासा आणि मगच मत मांडा. सत्याचा शोध घेत असताना आळस करू नये, या ओवीचा सारांश सांगतो. सत्याचा शोध घेत असताना आळस करू नये, वाईट संगती टाळली पाहिजे आणि कोणावरही खोटे आरोप किंवा अन्यायकारक दोषारोप करूच नाहीत. विवेक, परिश्रम आणि न्यायबुद्धी यांचा समतोल राखला पाहिजे. सत्य शोधत असताना परिश्रम करावे लागतात, संगत ठेवताना विवेक जागृत ठेवावा लागतो आणि न्याय करत असताना प्रामाणिक राहावं लागतं. हाच या ओवीचा सार आहे. बघा पुढची ओवी, 13वी ओवी. अंतर अर्थाचे शोधावे,
प्रसंगी थोडेची वाचावे, चटक लावूनी सोडावे भला मनुष्यासी. समर्थ सांगतात की खरा चतुर माणसाने, मार्गदर्शकाने प्रथम समोरच्या व्यक्तीच्या अंतःकरणातील वेदना, चिंता, तळमळ आणि गरज समजून घेतली पाहिजे. मला योग्य वेळी आवश्यक तेवढंच बोललं पाहिजे हे कळायला पाहिजे. खूप उपदेश करून माणसाला कंटाळवाणं करू नये. रटाळवाणं करतो आपण सततचा उपदेश. या उलट त्याच्या मनात ज्ञान, साधना, चांगुलपणा याची गोडी निर्माण करावी, उपासनेची गोडी निर्माण करावी आणि स्वतःच्या प्रयत्नांनी पुढे जाण्यासाठी त्याला प्रेरित करावं. ही ओवी सद्गुरूंच्या कार्यपद्धतीचं सुंदर वर्णन करते. सद्गुरू सांगतात की प्रथम शिष्याच्या मनात येथील अर्थता म्हणजे तळमळ आम्हाला ओळखता आली पाहिजे. त्याला त्याच्या पात्रतेनुसार थोडासा उपदेश करता आला पाहिजे. त्याच्या मनामध्ये भगवंताची, नामस्मरणाची, आत्मज्ञानाची, उपासनेची, साधनेची गोडी निर्माण करता आले पाहिजे. नंतर त्याला स्वतः साधना करण्यासाठी, उपासना करण्यासाठी प्रेरणा करता आली पाहिजे, प्रेरित करता आलं पाहिजे. ते शिष्याच्या ज्ञानामध्ये भर टाकत नाहीत, तर त्याच्या अंतःकरणातील ज्ञानाची तहान निर्माण करतात. बघा ना, अंतर अर्थाचे शोधावे याचा गहन अर्थ आहे. प्रत्येक मनुष्य जो बोलतो तेच त्याचे खरे दुःख नसतं. कुणी म्हणतं माझ्याकडे पैसा नाही, पण त्याच्या मनामधली खरी समस्या तो सांगू शकत नसतो. असुरक्षितता, भीती, आत्मविश्वासाचा अभाव. कोणी म्हणतं माझं कोणी ऐकतच नाही, पण त्याच्या मनातील आर्तता असते प्रेम आणि स्वीकाराची गरज. समर्थ सांगतात की शब्दापलीकडे जाऊन माणसाच्या मनातील खरे दुःख आम्ही समजून घेतलं पाहिजे. प्रसंगी थोडेची वाचावे, अत्यंत महत्वाचं जीवनसूत्र समर्थाने सांगितलं. अनेक लोक उपदेश करतात, खूप बोलतात, प्रमाणापेक्षा जास्त, पण त्याचा परिणाम काहीच होत नाही. कारण योग्य वेळी बोललेले शब्द आणि अयोग्य वेळी बोललेल्या 2 तासाच्या भाषणापेक्षा त्या योग्य वेळी बोललेले 2 शब्द उपयोगी असतात, प्रभावी असतात. पहा तुम्ही, एखादी व्यक्ती सतत उपदेश करतं, काही फरक नाही पडत. पण विवेकी पुरुष तो 2च वाक्य बोलतो आणि त्या ठिकाणी परिवर्तन घडलेलं आपण पाहिलेलं आहे. चटक लावून सोडावे. समर्थांनी इथं शिक्षण पद्धती दाखवली हो. एखाद्याला जबरदस्तीने बदलता येत नाही, पण जर त्याला वाचनाची चटक लागली, आवड लागली, गोडी लागली, नामस्मरणाची आवड, चटक, गोडी लागली, उपासनेची आवड, चटक, गोडी लागली, योग करण्याची चटक लागली, तर तो स्वतःहून पुढे जातो. योग शिक्षकासाठी संदेश दिला. तुमच्या क्षेत्राशी ओवी अत्यंत संबंधित आहे बरं का योग शिक्षक. योग शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक अवस्था समजून घेतल्या पाहिजेत. सुरुवातीलाच त्याला खूप सारं तांत्रिक ज्ञान देऊच नये. त्याला आधी गोडी, चटक लागू द्यावं, चटक येऊ द्या त्याला. मग विद्यार्थ्याला स्वतः प्रेरित होऊन तो नियमितपणे साधना करेल, तो त्याचा योग अभ्यास करेल, प्रॅक्टिस करेल ना त्याची. तो हे चटक लावून सोडावे झालं. आणि आजच्या जीवनातील शिकवण काय, लोकांना समजून घेण्याचा प्रयत्न आम्ही केला पाहिजे. कमी करा, कमी पण परिणामकारक बोललं पाहिजे, हे आम्हाला सांगता आलं पाहिजे. प्रेरणा द्या, पण त्याच्यावरती प्रेशर देऊ नका, दबाव देऊ नका. चांगल्या गोष्टींची आवड निर्माण करा. बघा ना पुढं, समोरच्या व्यक्तीच्या अंतःकरणातील खरी वेदना आणि गरज आम्ही ओळखली पाहिजे. योग्य वेळी मोजकच बोललं पाहिजे आणि चांगल्या गोष्टींची गोडी निर्माण करून त्या व्यक्तीला स्वतःच्या प्रगतीसाठी प्रेरित केलं पाहिजे, उन्नतीसाठी प्रेरित केलं पाहिजे. उपदेशाचा वर्षाव नकोच, प्रेरणेची ठिणगी पाहिजे आणि तीच प्रेरणेची ठिणगी पुढे प्रकाशामध्ये परिवर्तित होईल. समर्थ पुढच्या ओवीत सांगतात, मजा लसीत बैसो नये, समाराधनेसी जाऊ नये, जाता येळीलवाने होय जिने आपुले. मग समर्थ पुढच्या ओवीमध्ये सांगत आहेत की बघा ना, की ऐश आराम करणे, मजा करणे, मजा है ना. मजा लसी म्हणजे गर्विष्ठ, उन्मत्त, चैनबाज, ऐशो आरामात रमणारे लोक, यांचा दिखाऊपणा, रमलेल्या लोकांच्या सहवासामध्ये राहू नये. तसेच केवळ खाणे पिणे, मान सन्मान आणि स्वार्थी असलेल्या लोकांच्या दारामध्ये फिरू नये. असे केल्याने व्यक्तीचे स्वाभिमानयुक्त जीवन कमी होते आणि त्याची किंमत इतरांच्या नजरेमध्ये घटत जाते. समर्थ आपल्याला सांगतात की स्वाभिमान आणि स्वातंत्र्य हे गुण किती महत्वाचे आहेत. जो माणूस इतरांच्या
है ना, सतत इतरांच्या कृपेवरती जगत असतो, इतरांच्या मान सन्मानाच्या अपेक्षेने वागत असतो आणि काही स्वार्थासाठी, लाभासाठी लोकांच्या मागे मागे फिरत असतो ना, तो हळूहळू अत्यंत काय होत असतो, दुसऱ्यांच्या पराधीन होत असतो. बरोबर आहे का? साधकाने आत्मसन्मान हा जपलाच पाहिजे. स्वार्थासाठी स्वतःची किंमत कमी करूच नये. हाच गूढ अर्थ समर्थ सांगत आहेत. समर्थ इथे सांगत आहेत की सर्व समारंभांना जाण्याची सक्त मनाई समर्थांनी केलेली नाहीये. समर्थांचा अर्थ असा आहे की केवळ जेवणासाठी एखाद्या समारंभाला जाऊ नये, काहीतरी भेट वस्तू मिळते म्हणून एखाद्या समारंभाला जाऊ नये, मानपानासाठी जाऊ नये किंवा स्वार्थासाठी जाऊ नये, लोकांच्या मागे बिलकुल धावू नये. जिथे धर्म आहे, प्रेम आहे, कर्तव्य आहे, स्नेह आहे, तिथं जरूर जा, तिथं गेलंच पाहिजे. पण स्वार्थामुळे जाणे हे साधकाला शोभत नाही. समजा एखादी व्यक्ती आहे, कोणाकडे फक्त फायदा मिळेल म्हणून जाते, है ना, त्याच्या प्रभावाखाली असलेल्या लोकांभोवती घुटमळत राहते, मान सन्मानासाठी स्वतःची तत्वे सोडून त्याच्या मागे पळत राहते, अशा व्यक्तीबद्दल लोकांच्या मनामध्ये बिलकुल आदर नसतो. आणि दुसरी व्यक्ती जी स्वाभिमानानं जगते, स्वार्थासाठी कधी लाचार होत नाही आणि स्वतःच्या कर्तृत्वावरती उभी आहे ना, त्याचा मान समाजामध्ये आपोआप वाढलेला आहे. आज सोशल मीडियाच्या युगामध्ये अनेक जण प्रसिद्धीच्या मागे, फेमस व्हायचं आहे, प्रभावशाली लोकांशी जवळीक दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. एखाद्या राजकीय नेत्याच्या मागं तिथं जाऊन उभा राहिलाय, फोटो काढलाय आणि वर्षभर तेच टाकते, साहेबांशी बोललो, साहेबांशी बोललो, साहेबांची खलबतं केली, साहेबांचं मार्गदर्शन घेतलं. पण मान्यता मिळवण्यासाठी त्याने काय केलं, स्वतःचं मूल्यच कमी करून टाकलं समाजाला दाखवण्यासाठी. मग स्वाभिमान गमवून मिळवलेला जो मान आहे हा खरा मान नाहीच आहे मुळात. बघा ना, योग आहे, कीर्तन आहे, प्रवचन आहे, समाजकार्य करणाऱ्यांसाठी संदेश आहे. लोकांच्या स्तुतीचा मोह ठेवू नये, मान सन्मानासाठी एखादं कार्य करूच नये. कार्याचं केंद्र भगवंत, साधना, लोककल्याण हेच ते केंद्रबिंदू समजून आपण काम केलं पाहिजे. तेव्हाच कार्यामध्ये खऱ्या अर्थाने तेज उतरतं. गर्विष्ठ आणि स्वार्थी लोकांच्या संगतीमध्ये राहू नये. समर्थांनी या ओवीचा सार काढून दिला. केवळ लाभ, मान सन्मान आणि ऐशोआरामासाठी लोकांच्या मागे फिरू नये. असं केल्याने स्वाभिमान आणि जीवनाची प्रतिष्ठा दोन्ही कमी होतात. स्वार्थासाठी मान मागूच नये, स्वाभिमानाने जगावे. खरा आदर मागावा लागत नाही, खरा आदर मिळतो तो कमवावा लागतो. उत्तम गुण प्रगटावे, मग भलत्यासी बोलता फावे, भले पाहोण करावे शोधून मित्र. समर्थ काय सांगत आहेत, माणसाने प्रथम स्वतःमध्ये चांगले गुण विकसित करावेत आणि ते आपल्या वागणुकीतून दिसू द्यावेत. फक्त शब्दांनी नव्हे तर कृतीने आपलं व्यक्तिमत्व सिद्ध करावे. जेव्हा व्यक्तीचे चरित्र, व्यक्तीचा प्रामाणिकपणा, व्यक्तीचे सद्गुण लोकांना दिसतात, तेव्हा त्याचे बोलणे लोक सहज स्वीकारतात, काही करावं लागत नाही. तसेच मैत्री करताना घाई गडबड करू नये. व्यक्तीचा स्वभाव, व्यक्तीचा विचार, व्यक्तीचं आचरण आणि व्यक्तीचे सद्गुण पाहूनच तुम्ही आम्ही मित्र निवडले पाहिजेत. समर्थित एक महत्वाचं तत्व सांगतात की आधी स्वतः घडावे, मग इतरांना घडवावे. ज्यांच्या जीवनामध्ये सत्य आहे, ज्यांच्या जीवनामध्ये नम्रता आहे, ज्यांच्या जीवनामध्ये सदाचार आहे, ज्यांच्या जीवनामध्ये साधना आहे, त्यांच्या शब्दांना वजन आहे. पण ज्यांच्या जीवनामध्ये हे गुणच नाहीत ना, त्यांचे उपदेश लोकांच्या मनाला स्पर्शच करू शकत नाहीत. उत्तम गुण प्रकटावे. समर्थ म्हणतात की गुण दाखवा असं म्हणतात, गुण प्रकट होऊ द्या असं म्हणतात. यातला फरक आहे. गुण दाखवणे म्हणजे अहंकारातून होतं, प्रसिद्धीसाठी होतं गुण दाखवणे. आणि समर्थ म्हणतात की गुण प्रकट होणे हे नैसर्गिक असतं, ते आचरणातून दिसतं. सुगंधी फुलाला स्वतःची जाहिरात करावी लागत नाही, त्याचा गुण तो प्रकट होतो. कसा? नैसर्गिकरित्या त्याचा सुगंध आपोआप चहूकडे पसरतो. तसे सद्गुण व्यक्तीचे गुण हे आपोआप लोकांना समजत असतात, जाणवत असतात बरं का. भले पाहून करावे शोधून मित्र. समर्थ मैत्रीबाबत अत्यंत व्यावहारिक मार्गदर्शन करतात. समर्थ सांगतात की मित्र निवडताना काय पाहावं, त्यांचा स्वभाव, मित्र संकटामध्ये साथ देतोय का, मित्र सत्यप्रिय आहे का, मित्र सदाचारी आहे का, की आपण फक्त पाहतो मित्राकडे पैसा आहे का, मित्राकडे प्रसिद्धी आहे का, मित्राचा काय उपयोग आहे का, आणि हे बघून जर आपण मैत्री करत असेल तर चुकीच आहे. बघा ना, एकदा दोन मित्रांमध्ये युवक आहे ना, तो दोन मित्रांमध्ये निवड करतो. पहिला मित्र हुशार आहे
आणि तो हुशार जरी असला ना तरी त्याच्याकडे प्रचंड व्यसन आहे, व्यसनाधीन आहे तो आणि स्वार्थी सुद्धा आहे. आणि दुसरा आहे तो साधा मित्र आहे, अत्यंत साधी कपडे, साधी विचारसरणी आहे, पण प्रामाणिकपणा आणि मदतीला धावून येणारा मित्र आहे. मग समर्थांच्या मते दुसरा मित्र हा अधिक मौल्यवान आहे, कारण संगती भवितव्य घडवत असते. बघा ना, आहेत ना आपल्याकडे वक्ते, कीर्तनकार, यांनी प्रथम स्वतःच्या जीवनामध्ये शिस्त आणली. योग शिक्षक स्वतः आसनं करतो, प्राणायाम करतो, उपासना करतो, है ना, ध्यान धारणा समाधी करतो. तो म्हणून काय झाला, स्वतः त्यांनी आदर्श घालून दिला आणि त्यांनी घ्यावा, आदर्श घालून द्यावा लोकांना. मग त्याचे बोलणे लोकांच्या अंतःकरणाला, हृदयाला भिडत असते. बघा ना, व्यक्तिमत्व शब्दापेक्षा कृतीतून घडते. चांगल्या लोकांची संगत आम्ही शोधली पाहिजे आणि मित्र निवडताना आम्ही अखंड सावध असलं पाहिजे. आधी स्वतः सुधारलं पाहिजे आणि मग इतरांना सल्ला दिला पाहिजे. स्वतःचे सद्गुण आचरणातून प्रकट करावेत, त्यामुळे लोकांशी संवाद प्रभावी होतो. तसेच मित्र निवडताना त्यांचा स्वभाव, त्यांचा सदाचार, त्यांचा चांगुलपणा पाहूनच आम्ही मैत्री केली पाहिजे. सद्गुण हेच खरं जे आहे ना ते परिचय पत्र आहे आणि चांगले मित्र हेच जीवनातील सर्वात मोठे धन आहे. बघा ना, उपासनेसारखे बोलावे, सर्व जनासी तोषवावे, सगट बरेपण राखावे, कोणी एकासी. समर्थ सांगतात की माणसाचे बोलणे हे साधं संभाषण नसून जणू काही त्याची उपासना आहे असे असावे. त्याच्यामध्ये प्रेम असावं, त्याच्यामध्ये सत्यता असावी, त्याच्यामध्ये नम्रता असावी आणि लोकहितकारिकता असावी. असे बोलण्याने लोकांच्या मनामध्ये समाधान निर्माण होते आणि तसेच कोणत्याही व्यक्तीशी वैरभाव न ठेवता चांगुलपणा आणि सद्भाव आम्ही अखंड राखला पाहिजे. समर्थ इथे वाणीची साधना शिकवत आहेत. असा भक्त जो देवाची उपासना करतो तो काय करतो, शुद्ध भाव ठेवतो, आदर ठेवतो आणि सावध राहतो. तसेच प्रत्येकाशी बोलताना आपण तसंच वागलं पाहिजे. वाणी हीच मनाचा खरा आरसा आहे. बघा ना, परापश्यंती मध्यमा वैखरी ही काय तुमच्या आमच्या मनाचा आरसा आहे. ज्याचे अंतःकरण निर्मळ असते ना त्याची वाणी तितकीच मधुर असते. बरोबर आहे का? उपासनेसारखे बोलावे याचा गहन अर्थ आहे का? याचा अर्थ फक्त धार्मिकच बडबड करत बसायचं का? नाही, धार्मिकच नाही बोलायचं, आध्यात्मिकच नाही बोलायचं, तर खोटं बोलूच नाही, कटू बोलूच नाही, निंदा करूच नाही, दुसऱ्याचे मन दुखवूच नाही. आपला प्रत्येक शब्द जणू ईश्वराला अर्पण केलेल्या फुलासारखा आहे असं बोलणं म्हणजे उपासनेसारखे बोलणे. सर्व जनाशी तोषवावे याचा अर्थ असं होतं की सर्वांना संतोष व्हावा, सर्वांना खुशी मिळावी, सर्वांना आनंद मिळावा आणि ते करण्यासाठी आपल्याला कुठलंही तत्व सोडावं लागू नये. समर्थांचा हेतू असा आहे की आपल्या बोलण्यामुळे लोकांना अनावश्यक दुःख होऊ नये. सत्य सांगायचे असेल तरी ते प्रेमाने सांगावे. सगट बरेपण राखावे ही ओवीतील अत्यंत सुंदर शिकवण आहे. काही लोक म्हणतात की मोठ्या माणसांशी गोड बोलतात, काही म्हणजे मोठ्या माणसांची गोड बोलतात, पण सामान्य माणसं आली ना की मग त्यांना न्याय वेगळा असतो, त्यांची वागणूक वेगळी असते. समर्थ सांगतात की चांगुलपणा हा निवडक नसावा. म्हणजे एखादा मोठा माणूस आहे, राजकीय पुढारी बिडारी आला की मग चांगलं गोडगोड बोलणार त्याच्याशी, आणि एखादी सामान्य जनता आली, मोलमजुरी करणारा व्यक्ती आला की मग त्याच्याशी आम्ही हाडतोड करणार. हे चांगुलपणा नाहीये. चांगुलपणा निवडक नसावा, तर तो सर्वांशी समान असावा. बरोबर आहे का? जर शिक्षक सगळ्यांशी आदराने बोलत असेल ना तर तो सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये प्रिय असतो. पण जर कोणी फक्त श्रीमंत विद्यार्थ्याला चांगलं महत्व देत आणि गरीब विद्यार्थ्याला जर वेगळी वागणूक देत असेल तर ते समर्थांच्या शिकवणीपासून दूर जात आहेत. बघा ना, आज अनेक नातेसंबंध तुटत आहेत. कारण काय? शब्द कठोर झाले, अहंकार जास्तीचा झाला आणि समजून घेण्याची वृत्ती कमी झाली. म्हणून समर्थ सांगतात की मधुर वाणी ही सर्वात मोठी साधना आहे. या ओवीत समर्थांनी 3 महत्वाचे गुण शिकवले: वाणीची पवित्रता, लोकसंग्रह, लोकांचं समाधान आणि सर्वांशी समभाव. बरोबर आहे? हे गुण ज्याच्याकडे असतात ना तो समाजामध्ये प्रिय, आदरणीय आणि प्रभावी असतो. आपलं बोलणं हे उपासनेसारखं पवित्र, प्रेमळ आणि हितकारक असावं. सर्वांच्या समाधानाचा विचार करणारं असावं आणि कोणत्याही व्यक्तीशी चांगुलपणा आणि सद्भाव राखणारच असावं. जिभेने केलेली उपासना म्हणजे मधुर वाणी आणि सर्वांशी राखलेला सद्भाव म्हणजे खरा धर्म. समर्थ आपल्याला शिकवत आहेत. बघा पुढं,
ठाई ठाई शोध घ्यावा, मग ग्रामी प्रवेश करावा, प्राणी मात्र बोलवावा आप्तपणे. समर्थ काय सांगतायत? कोणत्याही नवीन ठिकाणी, समाजामध्ये किंवा कार्यामध्ये प्रवेश करण्यापूर्वी तिथली परिस्थिती, लोकांचा स्वभाव, तिथली संस्कृती आणि गरजा यांचा अभ्यास करावा. अभ्यास न करता घाईघाईने निर्णय घेऊ नयेत. एकदा परिस्थिती समजली की सर्व लोकांशी प्रेमाने, आपुलकीने आणि जिव्हाळ्याने वागावे. समर्थ इथे लोकसंग्रहाचे तत्वज्ञान शिकवत आहेत. जो संत, जो साधक, जो नेता लोकांमध्ये जातो त्याने प्रथम लोकांची अवस्था समजून घ्यावी, त्यांचं दुःख जाणून घ्यावं, त्यांची मानसिकता ओळखावी, त्याच्यानंतरच योग्य ते मार्गदर्शन करावं. म्हणून समर्थांनी प्रथम शोध आणि नंतर प्रवेश असं सांगितलं. ठाई ठाई शोध घ्यावा याचा अर्थ फक्त गावागावात जाऊन माहिती घ्यायची का? नाही. ठाई ठाईचा अर्थ होतो व्यक्तीचा स्वभाव, प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव. ठाई ठाईचा अर्थ होतो प्रत्येक परिस्थितीचा अभ्यास. ठाई ठाईचा अर्थ होतो प्रत्येक निर्णय घेण्यापूर्वी सर्व बाजूंची तपासणी. डॉक्टर रुग्णाला औषध देण्यापूर्वी तपासणी करतो की नाही? त्याला विचारतो, बाबा तुझी सर्जरी झाली की ह्याच्या आधी कुठले ट्रीटमेंट चालू आहे का, गोळ्या चालू आहे का, मग ही सोनोग्राफी कर, ते टेस्ट कर, हे केलं का, मग निदान करतो. तसंच विवेकी मनुष्य कुठल्याही परिस्थितीमध्ये आधी समजून घेतो त्याची पार्श्वभूमी. प्राणी मात्र बोलवावा आप्तपणे. समर्थ हा अत्यंत सुंदर लोकसंग्रहाचा मंत्र देतात. सांगतात की लोकांना आदेश आवडत नाही, लोकांना अहंकार आवडत नाही, लोकांना तुच्छता आवडत नाही. लोकांना आवडतं ते प्रेम, आदर, आपुलकी. हे नक्कीच लोकांना आवडत असतं. आणि ज्याच्यामध्ये आपुलकी आहे, ज्याच्याकडे प्रेम आहे, तो सहज दुसऱ्या लोकांच्या हृदयामध्ये सहज स्थान मिळवू शकतो. बरोबर आहे का? एखादा योग शिक्षक आहे, तो नवीन नवीन योग वर्ग सुरू करतो, नवीन गावामध्ये जातो आणि तो सुरुवातीलाच म्हणतो की तुम्हाला काहीच येत नाही, तुम्ही सगळे मूर्ख आहे आणि मी आता तुम्हाला शिकवतो. लोक दुसऱ्या दिवशी येत नाहीत, तूच तू कर म्हणतील. पण जर तो म्हणला की त्यांनी लोकांची गरज समजून घेतली, त्यांच्या समस्या ऐकून घेतलं, प्रेमाने त्यांचा संवाद साधला, तर लोक त्याला आपला मानतात. आणि हेच या ओवीचं सार आहे. कोणत्याही क्षेत्रामध्ये है ना, आपण आधी निरीक्षण करावं, आधी समजून घ्यावं, मग कृती करावी आणि सर्वांशी आपुलकीनं वागावं. त्याच्यामुळे आपल्याबद्दल एक विश्वासार्हता निर्माण होते. बघा ना, आजकालच्या जीवनामध्ये झाले काय, आपल्याला निष्कर्ष काढायची घाई खूप आहे. घाईघाईने निष्कर्ष काढतो. आधी समजून घेतलं पाहिजे, नंतर बोललं पाहिजे. नवीन ठिकाणी नम्रतेनं वागलं पाहिजे, लोकांशी आपुलकीचे संबंध निर्माण केले पाहिजेत. कोणत्याही ठिकाणी किंवा कुठल्याही समाजामध्ये प्रवेश करण्यापूर्वी तेथील परिस्थितीचा अभ्यास आम्ही केला पाहिजे. त्यानंतर सर्व लोकांशी प्रेम, आदर आणि आपुलकीने संवाद साधला पाहिजे. आधी समजून घेतलं पाहिजे, मग सहभागी झालं पाहिजे. आणि जर लोकांना जिंकायचं असेल तर त्याच्यासाठी एकच उपाय म्हणजे आपुलकी. बघा पुढची ओवी. उच्च नीच म्हणू नये, सकळांचे निवावे हृदय, अस्तमानी जाऊ नये कोठेतरी. मग समर्थ सांगतात की कोणत्याही माणसाने उच्च नीच, गरीब श्रीमंत, विद्वान अडाणी असा भेदभाव करूच नये. सर्वांशी समान आदराने, प्रेमानेच वागलं पाहिजे. आणि आपल्या बोलण्यामुळे लोकांच्या मनाला शांतता आणि आनंद मिळालाच पाहिजे. असे वागू नये की ज्याच्यामुळे स्वतःची प्रतिष्ठा, स्वतःचं चरित्र आणि स्वतःचा मान मर्तब कमी होईल. ही ओवी संतांच्या समदृष्टीचे वर्णन करते. संतांना राजा आणि रंक समान, गरीब श्रीमंत समान, ज्ञानी आणि अडाणी दोन्ही समान, यांच्यामध्ये त्यांनी कधीही भेदच केला नाही. कारण त्यांना सर्वांमध्ये एकच तत्व दिसलं, आत्मतत्व. समर्थांचा संदेश तोच आहे. देह वेगवेगळे असले तरी आत्मा एकच आहे. म्हणून भेदभाव करणे हे अज्ञानाचं लक्षण. सकळांचे निववावे हृदय. निववणे म्हणजे काय करणे? शांत करणे, समाधान करणे, त्याला दिलासा देणे. खरा सज्जन मनुष्य जिथे आहे तिथं तो वाद कमी करतो, प्रेम वाढवतो, आपुलकी वाढवतो, लोकांना आधार मिळवून देतो आणि त्याच्या उपस्थितीने लोकांच्या मनामध्ये शांतता निर्माण होते. समजा एखाद्या योग शिक्षकाकडे वर्ग घेत असताना त्याच्याकडे एखादा श्रीमंत उद्योगपती आला, एक साधा कामगार आला, एक वृद्ध व्यक्ती आला आणि एक विद्यार्थी आला. सर्वजण त्याच्याकडे आले, 4 वेगवेगळे आहेत. आणि जर तो सर्वांना समान आदर देत असेल तर तो उच्च नीच मानत नाही, म्हणू नये. या तत्वाचा पालन करतोय असं आपण म्हणू शकतो. जर तो फक्त श्रीमंत व्यक्तींना महत्व देतोय
तर तो समर्थांच्या शिकवणीपासून दूर गेलेला आहे. अस्तमानी जाऊ नये याचा अर्थ असं होतो की समर्थ म्हणतात की अहंकार नव्हे तर स्वाभिमान समर्थ आपल्याला शिकवतात की माणसाने खोटेपणा करू नये, लाचारी करू नये, चरित्र सोडू नये, तत्व सांडू नये, स्वार्थासाठी तत्व विकूच नये, कारण याच्यामुळे त्याची प्रतिष्ठा कमी होते. आणि आज समाजामध्ये जातीभेद, आर्थिक भेद, शैक्षणिक भेद आहे ना, कुठले कुठले भेद चालू आहेत बघा. याच्यामुळे आपण एकमेकांपासून दूरच चाललोय. मग समर्थ शिकवण आजही किती मार्गदर्शक आहे पहा. माणसाचा सन्मान हा त्याच्या संपत्तीने नव्हे तर त्याच्या मानवतेने करा, हेच समर्थ सांगत आहेत. या ओवीमध्ये समर्थांनी 3 महत्वाचे गुण शिकवले: समता, लोकांच्या मनाला शांतता देण्याची वृत्ती, स्वाभिमान आणि चरित्र रक्षण. बघा ना, समर्थ सांगतात की कोणालाही उच्च नीच समजू नये, सर्वांशी आदराने समतेने बोलावे, प्रत्येकाच्या मनाला समाधान द्यावे, तसेच कोणत्याही परिस्थितीमध्ये स्वतःची प्रतिष्ठा आणि चरित्र कमी होईल असं वर्तन करू नये, सर्वांना समान मान द्यावा, सर्वांच्या मनाला शांतता द्यावी आणि स्वतःचा स्वाभिमान जपावा. बघा ना, जगामध्ये जगमित्र जिवेपासी आहे सूत्र, कोठेतरी सत्पत्र काळ शोधून काढावे. समर्थ सांगतात की जगात सर्वांचा मित्र व्हायचं असेल तर त्याची सर्वात मोठी संपत्ती सत्ता किंवा विद्वत्ता त्यासाठी गरजेची नाही, तर त्याची खरी गुरुकिल्ली आहे मधुर, विवेकी आणि प्रेमळ असलेली वाणी. ज्याची वाणी गोड आहे, ज्याची वाणी सत्य आहे, तो सहज लोकांच्या हृदयामध्ये स्थान मिळवतो. तसेच जीवनामध्ये जिथे जिथे सज्जन, गुणी आणि सद्विचारी लोक आढळतात त्यांचा शोध घेऊन त्यांच्याशी मैत्री करावी, त्यांच्याशी संगत करावी. समर्थ या ओवीमध्ये लोकसंग्रहाचे रहस्य सांगतात. अनेक लोकांना वाटतं की लोकांना जिंकण्यासाठी आपल्याकडे पैसा पाहिजे, पद पाहिजे, प्रसिद्धी पाहिजे, तरच आपण लोकांना जिंकू शकतो. पण समर्थ इथे सांगतात की लोकांची मनं जिंकण्याचं मुख्य साधन आहे ते वाणी. वाणी जर गोड असेल, वाणी जर नम्र असेल, वाणी जर सत्य असेल, वाणीमध्ये करुणा असेल, तर ती व्यक्ती सर्वांना प्रिय होत असते. जीवेपासी आहे सूत्र, असं समर्थांनी या ओवीमध्ये म्हटलं ना. सूत्र म्हणजे किल्ली, सूत्र म्हणजे रहस्य, गमक. समर्थ म्हणतात की तुमच्या नशिबाची, नाते संबंधाची, लोकसंग्रहाची किल्ली ही तुमच्या जिव्हेमध्ये आहे. एक शब्द नाते जोडू शकतं, एक शब्द प्रेरणा देऊ शकतं, एक शब्द दुःखी मनाला आधार देऊ शकतं, आणि एक चुकीचा शब्द नातं तोडू शकतं, एक चुकीचा शब्द अफवा निर्माण करू शकतं, एक चुकीचा शब्द वैर निर्माण करू शकतं. म्हणून संतांनी काय केलं? वाणीला तपश्चर्याचं साधन मानलं. सत्पात्र शोधून काढावे. मग समर्थांनी काय सांगितलं? सज्जन लोक आपोआप घरी येत नाहीत, त्यांना शोधावं लागतं. जीवनामध्ये चांगले मित्र, चांगले सद्गुरू, चांगले सहकारी, चांगले मार्गदर्शक यांचा शोध घेणे ही सुद्धा एक साधन आहे. वाईट संगती सहज मिळते, पण चांगली संगती ही विवेकाने निवडावी लागते. एखादा योग शिक्षक नवीन विद्यार्थ्यांना भेटतो तर तो प्रेमाने बोलतो, आदराने बोलतो आणि समस्या ऐकतो, तर विद्यार्थी त्याच्याशी जोडला जातो. या उलट ज्ञान असूनही जर वाणी कठोर असेल तर लोक दूर निघून जातात. योगाची सुरुवात आसनापासून होण्यापूर्वी त्याच्या वाणीच्या सौम्यतेपासून होते, हे त्याला कळलंच नाही. बघा ना, या ओवीमध्ये समर्थांनी 2 अमूल्य अशी जीवनसूत्र दिली. मधुर वाणी, लोकांचं मन जिंकण्याची गुरुकिल्ली म्हणजे मधुर वाणी. सज्जनांची संगत, जीवन घडवण्यात सर्वात मोठा आधार जर काय आहे तर ते संगतीचा. बघा ना, बोलताना प्रेम, संयम आणि विवेक तुम्ही आम्ही ठेवला पाहिजे. लोकांना जिंकण्यापेक्षा लोकांना समजून घेतलं पाहिजे आणि चांगल्या लोकांचा शोध तुम्ही आम्ही घेतला पाहिजे. सज्जनांच्या संगतीला आयुष्यामध्ये सर्वोच्च स्थान तुम्ही आम्ही दिलं पाहिजे. जगाचा मित्र होण्याची गुरुकिल्ली त्याच्या वाणीमध्ये आहे. मधुर, सत्य आणि हितकारक बोलण्यामुळे लोकांची मनं जिंकता येतात. तसेच जीवनामध्ये सज्जन आणि गुणी व्यक्तीचा शोध घेऊन त्यांची संगत धरावी. गोड वाणीने मन जिंकते आणि सज्जन संगत तुमचं आमचं जीवन घडवत असते. बघा पुढची ओवी. कथा होती तेथे जावे, दुरी दिनासारखे बसावे, तेथील सकळ हरद्र घ्यावे, अंतर्यामी. समर्थ सांगतात की जिथे कथा होते, सद्विचार होत आहेत, हरिकथा होते, सत्संग होतोय, श्रवण होतंय, बैठक होते, त्या ठिकाणी जाऊन बसावं, आवर्जून जावं.
आणि तिथं गेल्यानंतर मीच मोठा आहे, मलाच सगळं माहिती आहे, असा अहंकार बिलकुल ठेवू नये. नम्रतेने बसावं, मन एकाग्र करून बसावं आणि तेथील जे काही चांगलं ज्ञान मिळतंय ते आपल्या अंतःकरणामध्ये पुन्हा साठवावं. ही ओवी श्रवण भक्तीचं रहस्य सांगते. सत्संगाला जाणे हे पुरेसं नाही. अनेक जण कथा ऐकतात, प्रवचन ऐकतात, कीर्तन ऐकतात आणि मन मात्र भलतीकडे, दुसरीकडे, तिसरीकडे, चौथीकडे, पाचवीकडे असतं. सत्संगामध्ये शरीराने नव्हे तर मनाने उपस्थित राहिलं पाहिजे आणि तिथे मिळणारे ज्ञान हे अंतःकरणात उतरलेच पाहिजे, तरच त्याचा खरा लाभ आहे. दुरी दिना सारिखा बैसावे याचा अर्थ खूप गहन आहे. आपण फक्त मागे किंवा दूर कुठंतरी बसावा असं नाहीये. दीनता म्हणजे नम्रता, अहंकाराचा स्वभाव, शिकण्याची वृत्ती, अहंकाराचा अभाव, शिकण्याची वृत्ती. जो म्हणतो मला अजून शिकायचं आहे तोच खरा श्रोता आणि जो म्हणतो मला आधीच सगळं माहिती आहे तो काय आहे, वंचित आहे, त्याची प्रगती उन्नती खुंटलेली आहे, त्याने निघून जावं. सकळ हरद्र घ्यावे. हरद्र म्हणजे सार मर्म गाभा घेतला पाहिजे. सत्संगामध्ये प्रत्येक शब्द लक्षात ठेवणं गरजेचं नाही, पण त्याच्यामध्ये असलेलं सार संग्रह मात्र आम्ही नक्की केला पाहिजे. कथेतून एकच गोष्ट मनात बसली पाहिजे, अहंकार सोडा, अहंकार सोडा. आणि ती गोष्ट जी तिथं त्यांनी ऐकली, श्रवण केली, ती जीवनात उतरली की ती कथा सफल झाली, तो दृष्टांत सफल झाला. समाजात तुम्ही एखाद्या योग शिबिराला गेला, समजा आपण एखाद्या योग शिबिराला गेलो, आध्यात्मिक प्रवचनाला, निरूपणाला गेलो, तिथं दोन व्यक्ती आहेत. पहिला उपस्थित राहतो वेळेवर आणि तो मोबाईल पाहतोय. दुसरा काय करतोय, ते जे काही योगाचं शिबिर आहे, आध्यात्मिक प्रवचन आहे, तो लक्षपूर्वक श्रवण करतोय, मधून मधून टिपणं काढतोय आणि मिळालेला संदेश तो दैनंदिन जीवनामध्ये आचरणामध्ये आणतोय. तर खरा लाभ कोणाला झाला? नक्कीच दुसऱ्या व्यक्तीला झाला की नाही? बघा, तसंच आहे योग वर्गामध्ये, सत्संगामध्ये. आपण फक्त योग वर्गामध्ये आलो आणि आसनं शिकून बसलो, शिकत बसलो आणि त्या आसनामागलं तत्वच शिकून नाही घेतलं, समजून नाही घेतलं. नम्रतेने ज्ञान स्वीकारा आणि मिळालेली शिकवण जीवनामध्ये काय करा, उतरवा. हेच ते अंतर्यामी हरद्र घेणे असं आहे. बघा ना, आजच्या जीवनामध्ये झालंय काय, ज्ञान जिथे ज्ञान मिळतं तिथे जाण्याची सवय आम्ही लावली पाहिजे. शिकताना अहंकार बाजूला ठेवला पाहिजे. फक्त ऐकत बसू नका, है ना, तर आत्मसात करा आणि प्रत्येक सत्संगामधून एक तरी चांगली गोष्ट आम्ही शिकली पाहिजे. जिथे सत्संग आहे, हरिकथा आहे किंवा ज्ञानचर्चा होत आहे ना, तिथे आम्ही गेलं पाहिजे, नम्रतेनं बसलं पाहिजे, अहंकार सोडला पाहिजे आणि मिळणारं ज्ञान तत्व अंतःकरणामध्ये अखंड साठवलं पाहिजे. सत्संगामध्ये उपस्थित राहणं महत्वाचं नाही, तर सत्संग मनात उतरणं जास्त महत्वाचं आहे. बघा पुढं, ते भले आढळती व्यापा तेही कळो येती, हळूहळू मंदगती रीग करावा. समर्थ काय सांगत आहे की जिथे सत्संग आहे, जिथे कथा आहे, जिथे चांगल्या लोकांचा सहवास आहे, तिथे अनेक सज्जन, अनेक गुणी व्यक्ती भेटत असतात, समविचारी असतात. त्यांच्या कार्यपद्धती, त्यांची विचारसरणी, त्यांची जीवनशैली आम्ही ओळखली पाहिजे. अशा लोकांशी लगेच घनिष्ठ संबंध न जोडता, घाईघाई न करता, सावकाशपणे त्यांची पारख करून मैत्री आणि संबंध निर्माण केला पाहिजे, प्रस्थापित केला पाहिजे. ही ओवी सज्जन संगतीची पद्धत शिकवते. समर्थ सांगतात की सत्संगा गेल्यानंतर संतच भेटणार, सत्संगामध्ये गेल्यानंतर साधकच भेटणार, सत्संगामध्ये गेल्यानंतर विवेकी पुरुष भेटणार, सत्संगामध्ये गेल्यानंतर ज्ञानी लोक भेटणार. पण समर्थ सांगतात की संगत करावी, पण ती विवेकाने करावी. कारण प्रत्येक चांगला दिसणारा मनुष्य प्रत्यक्षात तितका चांगला असेलच असं नाही. म्हणून समर्थ सांगतात निरीक्षण कर, त्याचं आचरण बघ, त्याचे व्यवहार समजून घे आणि मग तिथे असलेले संबंध दृढ कर. व्यापा तोही कळो येतो. व्यापा म्हणजे कार्य, स्वभाव, जीवनातील उद्दिष्ट, वर्तन. माणसाला ओळखायचे असेल तर त्याची भाषा नव्हे तर त्याचा व्यवहार पाहावा. समर्थ म्हणतात की माणसाची खरी ओळख त्याच्या कामातून होते. हळूहळू मंदगती रीग करावा. ही ओवी अत्यंत व्यावहारिक शिकवण शिकवते. अनेकदा है ना, काय होतं, लगेच मैत्री होते, पटकन काल भेटला आज मित्रच झाला. आपण लगेच विश्वास ठेवतो, काल भेटला आज मित्र उद्या पैसे, लगेच आपण त्यावर पार्टनरशिप केली आणि नंतर निराश होतो, काहीतरी फ्रॉड होतो, स्कॅम होतो. म्हणून समर्थ सांगतात की विश्वास आधी कमव आणि विश्वास कमवावाही लागतो आणि विश्वास द्यावाही लागतो, पण हळूहळू. जसं झाड हळूहळू वाढतं ना, तसे संबंध सुद्धा हळूहळू प्रस्थापित होतात, दृढ होतात. समजा
आपण एखाद्या नवीन संस्थेमध्ये सामील झालो तर तिथं आपण प्रथम निरीक्षण करतो, त्या संस्थेतली लोक काम कशी करतात ते पाहतो, त्या संस्थेच्या लोकांची संस्थेप्रती असलेली निष्ठा प्रामाणिकपणा आपण समजून घेतो, नंतर आपण त्या संस्थेमध्ये पूर्णपणे सहभागी होतो. आणि हेच खरं शहाणपण आहे ना. या ओवीमध्ये समर्थ सांगतात की सज्जनांचा शोध घेतला पाहिजे, पण विवेक कशाला सोडायचा ना. सज्जन आहे म्हणून काय झालं, विवेक आपण नाही सोडायचा. भक्ती असावी पण अंधभक्ती नसावी, विश्वास असावा पण विश्वास सुद्धा विवेकासहित असावा. चांगल्या लोकांच्या सहवासामध्ये तुम्ही आम्ही राहिलंच पाहिजे. व्यक्तीची पारख त्याच्या कृतीवरून केलीच पाहिजे. मैत्री आणि भागीदारीमध्ये घाईघाई नाही झाली पाहिजे. विश्वास हळूहळू प्रस्थापित झाला पाहिजे. सत्संगात आणि समाजामध्ये सज्जन लोक भेटत असतात, त्यांच्या विचारांची आणि कार्याची ओळख तुम्ही आम्ही करून घ्यावी. घाई न करता विवेकाने आणि हळूहळू त्यांच्याशी संबंध निर्माण केले पाहिजेत. सज्जनांची संगत अमूल्य आहे, पण ती ही विवेकाने आणि हळूहळूच तुम्ही आम्ही स्वीकारली पाहिजे. बघा, सकळामध्ये विशेष श्रवण, श्रवणाहूनही थोर मनन, मनने होय समाधान बहुत जनांचं. समर्थ म्हणतात की ज्ञानप्राप्तीसाठी प्रथम श्रवण आवश्यक आहे. संतांचे वचन, तत्वांचे शास्त्रांचे तत्व आणि गुरूंचा उपदेश हा श्रवण केलाच पाहिजे, ऐकलाच पाहिजे. परंतु ऐकणं पुरेसं नाही, श्रवण करणं पुरेसं नाही. ऐकलेली गोष्टी पुन्हा पुन्हा त्याच्यावरती विचार झाला पाहिजे, पुन्हा पुन्हा त्याच्यावर अर्थ समजून घेतला पाहिजे आणि मग जीवनाशी त्याला जोडून पाहिलं पाहिजे. तेच खरं मनन होय. आणि हेच मनन मनातल्या शंका दूर करत असतं आणि आपल्याला समाधान देत असतं. बघा, वेदांत आणि भक्ती मार्गामध्ये 3 टप्पे सांगितले, बरोबर आहे ना. श्रवण, मनन, निधिध्यासन. श्रवण म्हणजे सत्य ऐकणे, मनन म्हणजे ऐकलेल्या गोष्टीवरती सतत चिंतन करणे आणि निधिध्यासन म्हणजे त्या सत्यामध्ये स्थिर होणे. समर्थ इथं दुसरा टप्पा किती महत्वाचा आहे सांगतात की कोणी तुम्हाला सांगितलं की आत्मा अमर आहे, तर हे फक्त श्रवण झालं. बरोबर, आत्मा अमर आहे हे कळालं, श्रवण झालं. मग आता आपण विचार करू लागलो, मग मी शरीर आहे का आत्मा आहे? मग माझा जर मृत्यू झाला तर नेमकं काय झालं? मग मी जर आत्मा आहे तर मग दुःख काय येते? आणि हे सगळं मनन सुरू झालंय बरं का. आता मननातून काय झालं, जे श्रवणातून आलेलं ज्ञान आहे ना ते पक्क व्हायला लागलं. म्हणून समर्थ म्हणतात श्रवणाहून थोर मनन. ही ओवी मुख्य शिकवण आपल्याला अशी सांगते की अनेक लोक प्रवचन ऐकतात, पुस्तक वाचतात, व्हिडिओ पाहतात, पण ते विचारच करत नाहीत. फक्त ते ऐकतात, ती माहिती वाढवतात, पण परिवर्तन त्यांच्यामध्ये काय होत नाही. श्रवण ज्ञान देतं, पण मनन ज्ञानाला जीवनामध्ये उतरवतं. बरोबर आहे की नाही? बघा, हे जे मनन आहे कसं आहे, मनने होय समाधान. आज अनेक लोकांच्या मनामध्ये शंका आहे, भीती आहे, संभ्रम आहे, अस्वस्थता आहे, चंचलता आहे. फक्त उत्तर ऐकल्याने ते कायमचं दूर होत नाही. चिंता जात नाही, भय जात नाही, भीती जात नाही, संभ्रम जात नाही. पण जेव्हा व्यक्ती स्वतः विचार करतो, स्वतः अनुभवाशी जोडतो, सत्य समजून घेतो, तेव्हा त्याला अंतःकरणातून समाधान मिळतं. समर्थ म्हणतात की ज्ञानाचे खरे फळ माहितीमध्ये नव्हे तर समाधानामध्ये आहे. आणि ते समाधान मिळवून देणारे साधन मनन आहे. जास्त ऐकू नका, विचार करा. वाचलेल्या प्रत्येक गोष्टीवर चिंतन करा आणि प्रश्न विचारण्यापूर्वी समजून घेण्याची सवय लावा. ज्ञानाला अनुभवाशी जोडून ठेवा. ज्ञानप्राप्तीसाठी काय पाहिजे? श्रवण आवश्यक आहे, पण श्रवणापेक्षाही मनन श्रेष्ठ आहे. कारण मननामुळे शंका दूर होतात, ज्ञान पक्क होतं आणि अंतःकरणातील खरं समाधान त्या ठिकाणी निर्माण होत असतं. ऐकलेलं ज्ञान मनात उतरण्यासाठी मनन हे केलंच पाहिजे. कारण श्रवण माहिती देतं, तर मनन हे समाधान देत असतं. बघा, धूर्तपणे सकळ जाणावे, अंतरी अंतर बाणावे, समजल्या विन सिनावे, कायकासी. समर्थ काय सांगतायत की माणसाने व्यवहारात चतुर असावं, जागरूक असावं. लोकांचं बोलणं, लोकांचं वागणं, लोकांचा हेतू, लोकांचा स्वभाव तुम्ही आम्ही समजून घेतलाच पाहिजे. समोर काय दिसते यापेक्षा आत काय आहे ही ओळखण्याची क्षमता विकसित करावी. कारण परिस्थिती आणि व्यक्ती समजून न घेता केलेली धडपड अनेकदा व्यर्थ ठरते. समर्थ इथे विवेक आणि अंतर्दृष्टी आपल्याला शिकवत आहेत. बाह्यरूप, अनेक लोक बाह्यरूप पाहतात, अनेक लोक बाह्य गोड गोड बोलण्यातच येतात,
अनेक लोक दिखावा बघून प्रभावित होतात, पण ज्ञानी पुरुष काय करतो? मनुष्याचे शब्द नव्हे तर त्याचा हेतू ओळखतो. बघा ना, धूर्तपणे सकळ जाणावे याचा अर्थ होतो धूर्त याचा शब्द इथं जो आहे ना तो नकारात्मक वाटतो खरा, पण समर्थांच्या काळामध्ये धूर्त म्हणजे हुशार, व्यवहार कुशल, सावध आणि चतुर असे अर्थ होतात. समर्थ सांगतात की भोळेपणा आणि निरागसता चांगली आहे बरं का, पण अविवेकी भोळेपणा हा घातक आहे. साधकाने प्रेमळ असावे पण अंधविश्वासी नसावे. अंतरी अंतर बाणावे याचा अर्थ असं होतं की माणसाचा स्वभाव ओळखावा, त्याचा हेतू समजावा आणि शब्दाच्या मागचा अर्थ समजून घ्यावा. कोणी तुमची खूप स्तुती करत असेल तर विवेकी माणूस लगेच प्रभावी होत नाही. त्याला कळतं काहीतरी गडबड आहे. तो पाहतो ही स्तुती प्रेमातून आहे की स्वार्थातून आहे, ह्याचा काहीतरी स्वार्थ साधायचा म्हणून आज स्तुती करतोय. हे अंतर ओळखणे आहे. समजल्या विनसे नावे काय 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 सासी. मग समर्थ सांगतात की समजून न घेता धडपड करणे काय योग्य आहे बरं? बघा, दिशा न समजता प्रवास करणे, औषध न समजता रोग न समजता औषध घेणं आणि व्यक्ती न समजता मैत्री करणे सगळं त्रासदायक आहे, घातक आहे. म्हणून समर्थ म्हणतात पहिलं समजून घ्या आणि मग कृती कर. बरोबर आहे की नाही? बघा, दासबोधामध्ये हा गहन संदेश आहे. समर्थ इथे सांगतात की सद्भाव ठेव, पण सोबत विवेक सुद्धा जागृत ठेव. आध्यात्मिक जीवन म्हणजे अंधविश्वास नव्हे, ज्ञान, निरीक्षण, अनुभव आणि विवेक यांच्या आधारे जीवन जगणं म्हणजे खरं चातुर्य आहे की नाही? व्यवहारात चातुर्याने, विवेकाने सर्व गोष्टी समजून घ्याव्यात आणि लोकांच्या अंतःकरणातील हेतू आणि स्वभाव ओळखावा. समजून न घेता केलेली धडपड ही कायम निष्फळच ठरते. बरोबर? आधी समजून घ्या, मग कृती करा, कारण विवेकाशिवाय केलेले प्रयत्न अनेकदा व्यर्थ जातात. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे विवरण निरूपणानाम समास दुसरा. जय जय रघुवीर समर्थ. ओम श्री गुरुदत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. जय सद्गुरु.